व्याख्यानमाला 44 वर्ष आता आज सांगता समारंभ आहे। गेले 4 दिवस ही व्याख्यानमाला अविरत चालू आहे। आजचा हा 5वं पुष्प आहे। गेल्या 5 दिवसात जी व्याख्यानमाला अरेंज करणं आणि ज्यांचं सहकार्य लागतं अशा शेवटच्या दिवशी आभार प्रदर्शन करणं हे कर्तव्य समजतो। कारण काही ज्या वेळेला लोक सहकार्य करतात त्याच्यानंतर हे सगळं आपल्याला शत्रुवर्गाला ऐकायला मिळतं आणि ते आभार प्रदर्शन मी 1-2 मिनिटात उरकून घेतो। कुडाळ डेस्कर टोपीवाला चॅरिटी ट्रस्ट यांनी वाचनालयाची जागा विनामूल्य वापरण्यास दिली त्याबद्दल त्यांचे आभारी आहोत। गौड ब्राह्मण सभा कुडाळ डेस्कर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांचेही आभारी आहोत। कुडाळ डेस्कर गौड ब्राह्मण कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी यांनी सभाकक्ष उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचेही आभारी आहोत। आंबेवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ शिवसेना शाखा क्रमांक 215 आम्हाला जे या कार्यक्रमाला प्रायोजक मिळाले ते रामचंद्र केशव आणि कंपनी यांनी जे प्रायोजकत्व जयप्रकाश प्रधान यांचं स्वीकारलं। त्याचप्रमाणे गौड ब्राह्मण सभा जयंत सावरकर यांचंही प्रायोजकत्व स्वीकारलं आणि सारस्वत ब्राह्मण समाज जयराज साळगावकर यांचंही त्यांनी स्पॉन्सरशिप स्वीकारली। त्याबद्दल त्या समाजाचे आम्ही आभारी आहोत। प्रसिद्ध माध्यम जे आमच्यासाठी सांभाळलं ते अश्विन बापट APB माझामधले त्यांनी सांभाळलं। प्रसाद रावकर लोकसत्ता, सुरेंद्र तेलंग पत्रकार आणि पप्पू पांचाळ जे आपल्याला फलक बाहेर वगैरे बघायला मिळतात ते पप्पू पांचाळ यांनी ते लावलेले आहे। त्याचप्रमाणे हा जो कार्यक्रम 10 वाजेपर्यंतची आम्हाला जी मर्यादा आहे ती मर्यादा पाळून सुद्धा थोडा जरी लेट झाला तरी VP रोड पोलीस स्टेशनने जे आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचेही मी आभारी आहोत। जी साफसफाई वगैरे लागते ते म्युन्सिपल डिवॉल ऑफिसर कर्मचारी वर्ग त्यांचाही मी आभारी आहे। ज्या वक्त्यांना वगैरे जे पत्रक व्यवहार करतात त्यांच्यासाठी ज्यांनी सहकार्य केलं ते मंगल मातोंडकर, तृप्ती सामंत यांचेही आभारी आहोत। आपल्याकडे स्टेज लाऊडस्पीकर ज्यांनी उत्तम सहकार्य केलं ते सुनील पवार त्यांचंही आम्ही आभारी आहोत। त्याचप्रमाणे चहा पाण्याची व्यवस्था ज्यांनी केली रोहिणी सरनाईक, बंगेरा गोल्डन व्हील आणि भूषण सरनाईक यांचेही आम्ही आभारी आहोत। त्याचप्रमाणे देणगीदार हितचिंतक आणि सर्वात आभार मानायचं झालं तर शत्रुवर्ग की ज्यांनी आम्हाला इतके वर्ष या व्याख्यानमालेला सहकार्य केलं आणि येऊन उपस्थिती लावली त्यांचेही आम्ही आभार आहोत। 1-2 दिवसापूर्वी आम्हाला 2-3 लोकांनी असं विचारलं की जर तुमची या वाडीची जर रिडेव्हलपमेंट झाली 1 वर्षभरात तर तुमची व्याख्यानमाला बंद करणार का? एक जाता जाता मी इशारा देऊन जातो। आता हे 44 वर्ष जरी संपलं असलं तरी 6 वर्ष 50शीला राहिलेली आहे। परंतु जरी रिडेव्हलपमेंट झाली तरी आमचा एक विचार आहे की गिरगावात हॉल घेऊन निदान 3 दिवस तरी ही व्याख्यानमाला करणं प्राप्त होईल अशी मी एक इच्छा व्यक्त करतो। पण शक्यतो आम्ही मध्ये ब्रेकअप द्यायचा विचार करत नाही आहे याची तुम्ही आशा बाळगा। पण 3 दिवसाची व्याख्यानमाला होईल 5 वेळी एवढं म्हणून माझं आजचं आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम संपवतो। नमस्कार रसिक श्रोतेहो, कैलासवासी राव बहादूर अनंत शिवाजी देसाई टोपीवाले यांच्या स्मृत्यर्थ आपण व्याख्यानमाला गेली 44 वर्ष या ठिकाणी साजरी करतो आहोत। आजचे 5वं आणि शेवटचं पुष्प या व्याख्यानमालेचं या ठिकाणी कुंपण्यासाठी माननीय अनंत मराठे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। त्याचप्रमाणे आमच्या मंडळाचे अध्यक्ष नवनिर्वाचित अध्यक्ष माननीय गौतमजी एकनाथ ठाकूर या ठिकाणी उपस्थित आहेत। मी दोघांनाही नम्र विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं। आपल्या प्रथेप्रमाणे आपण या ठिकाणी आपल्या
पाहुण्यांचं स्वागत करूया. मी आमचे अध्यक्ष माननीय ठाकूर साहेब यांना विनंती करतो की ते पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी मराठे साहेबांचं या ठिकाणी आपण स्वागत करूया. त्याचप्रमाणे आम्हा कमिटी मेंबरतर्फे मी सतीश सावंत आमचे निमंत्रक यांना विनंती करतो की पुष्पगुच्छ देऊन आपण ठाकूर साहेबांचं या ठिकाणी स्वागत करूया. आपल्यासमोर आमचे अध्यक्ष माननीय ठाकूर साहेब 2 शब्द आपल्याशी बोलतात. टोपीवाला व्याख्यानमाला आज 44 वर्ष पूर्ण करते आणि यंदाच्या व्याख्यानमालेचं शेवटचं व्याख्यान आज मराठे साहेब देणार आहेत. अतिशय आवडीचा असा लोकांच्या आवडीचा असा विषय आहे. त्याच्यात भविष्य, वास्तुशास्त्र वगैरे वगैरे अशा गोष्टी आहेत. आणि आज T20ची मॅच चालू असताना सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येने आपण इथे उपस्थित राहिलेला आहात म्हणून मी जास्त वेळ काही बोलणार नाही, कारण तुम्ही हे व्याख्यान ऐकण्यासाठी आतुर असालच. मलाही आवडलं असतं पूर्ण वेळ बसून ऐकायला, पण काही घटनेमुळे मला आत्ताच्या आत्ता पुण्याला निघायला लागतंय. पण एवढंच सांगेन की हल्ली आता नेटवरती वगैरे टेड टॉक्स वगैरे अशा गोष्टी सुरू झालेल्या आहेत. पण 44 वर्षापूर्वी अशी व्याख्यानमाला सुरू करायची हा ज्या लोकांनी विचार केला तो खरोखरच कौतुकास्पद आहे. आणि इकडे रिडेव्हलपमेंट हो अगर न हो किंवा जर होणार असेल तर कुठल्याही प्रकारे आपण या व्याख्यानमालेला खंड पडू देता कामा नये. जो काय तुमचा खर्च होईल त्या 3 वेळेला बाहेर जर कुठे आपल्याला हॉल वगैरे घ्यायला लागेल किंवा जो काय असेल तर अर्थातच आपल्याकडे तेवढी सोय आहे. नाहीतर सारस्वत बँक म्हणून मी तुम्हाला आश्वासन देतो की त्याचा सगळा खर्च आम्ही पण कुठल्याही प्रकारे खंड पडू द्यायचा नाही. कारण 44 वर्षापूर्वी हा जो केलेला हा एवढा मोठा विचार आहे ती आता आपली आणि आपल्या येणाऱ्या नंतरच्या पुढल्या पिढींची जबाबदारी आहे की हे हा जो वैचारिक खुराक जो आपल्याला लागतो तो आपल्याला हा जो वारसा मिळालेला आहे तो कुठल्याही प्रकारे आपल्याला खंडित होऊ द्यायचा नाही, फक्त वाढवतच न्यायचा आहे. एवढे 2 शब्द बोलून मी माझं भाषण करतो. मराठे साहेबांनी इच्छा होती की मी गणपती दर्शन घेतोय तिथपर्यंत आपण पुढील कार्यक्रमाला चालू करूया, कारण त्या वेळेचंही बंधन असतं. मी आमचे तरुण तडफदार कार्यकर्ते आदित्य सरनाईक यांना या ठिकाणी बोलवतो मराठे साहेबांची ओळख करून द्यायला. फक्त एकच सांगतो त्यांची ओळख सुरू झाली की मराठे साहेब सध्या वास्तव्याला ठाण्यात जरी असले तरी त्यांचा जन्म हा गिरगावातला आहे. गिरगावातल्या ब्राह्मण सभेत त्यांचा जन्म झालेला आहे आणि त्यांचा आजोळ या ठिकाणी आंग्रेवाडीत आहे आणि त्यांच्या मावशी इथे आलेल्या आहेत. त्या इथे जवळच गुढ्यावकरांमध्ये राहतात. तसे आपले गिरगावकरच आहेत आणि आज आपल्याला त्यांचा इथे ऐकण्याचा भाग्य लाभला आहे. आदित्य सरनाईक. मराठे साहेबांबद्दल ओळख करून देण्याआधी मला एक सांगायचं आहे की आशावादी दृष्टिकोन असण्यासाठी सुद्धा मन मोठं लागतं, तर गौतम साहेबांसाठी खरंच जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. श्रोते हो, आजच्या वस्तुमय आयुष्यात आपण स्वतः सुद्धा एक वस्तू बनवून बसलो
आपल्याला मोबाईल लागतो, फ्रीज लागतो, टीव्ही लागतो. थोडक्यात या सर्व मूलभूत गरजांपलीकडे जाऊन, म्हणजे अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजांपलीकडे जाऊन आपल्या आयुष्याचा या सर्व गोष्टी म्हणजे मोबाईल, फ्रीज या सर्व गोष्टी एक अविभाज्य घटक बनले आहेत. आणि मुंबई सारख्या शहरामध्ये या सर्व गोष्टी वाटणं असणं हे काही गैर नाही. पण जेव्हा आपण एकांतात बसतो त्यावेळेला अचानक जेव्हा आपल्याला पोकळी वाटते, काहीतरी राहिलंय, काहीतरी चुकलंय, अशी भावना जेव्हा आपल्या मनात घर करते, तेव्हा आपल्याला आशेचा किरण किंवा आशेचे मार्ग दाखवणारे लोक असतात. आणि त्यात ज्योतिषी, वास्तुतज्ञ यांचा वाटा फार मोलाचा असतो. मित्र, वास्तू नेहमी तथास्तु बोलत असते. काही घरात गेल्यावर आपल्याला फार छान वाटतं, प्रसन्न वाटतं. काही घरात गेल्यावर आपल्याला फार पॉझिटिव्ह एनर्जी येते. अशा वास्तू या त्या घरच्या बांधणीमुळे आणि त्यात राहणाऱ्या माणसांमुळे जिवंत होत असतात. म्हणूनच आपण म्हणतो की हर घर कुछ कहता है. मुख्य म्हणजे आजच्या पाहुण्यांबद्दल मी ओळख करून द्यायच्या आधी तुम्हाला एक सांगतो की त्यांच्याशी बोलल्यावर एवढं छान वाटतं ना की त्याच्यानंतर ऐकण्यासाठी आपण अजून आतुर होतो. त्यांची आधी मी माहिती सांगतो. आजचे आपले व्याख्याते अनंत विष्णू मराठे. त्यांचं शिक्षण M.Com, DFM, ते स्वतः ज्योतिष विशारद आहेत. ज्योतिष, भास्कर आणि वास्तू विशारद अशा सर्व पदव्या त्यांनी घेतलेल्या आहेत. त्यांना ज्योतिष यशोदीप पुरस्कार मिळालेला आहे. त्याचप्रमाणे ते आचार्य अत्रे सांस्कृतिक मंडळ ठाणे या संस्थेचे उपाध्यक्ष आहेत, जो अत्रे कट्टा आपण म्हणतो. त्यांचे प्रबंध आहेत 2, गुन्हेगारी आणि ज्योतिषशास्त्र आणि ब्रेस्ट कॅन्सर अँड ॲस्ट्रॉलॉजीवरती. विविध विषयांमध्ये विविध ज्योतिष, वास्तुशास्त्र विषयावर त्यांची व्याख्यानं आहेत. मासिकांमधनं लेख आलेले आहेत. नवरा माझ्या राशीला हा त्यांचा एकपात्री कार्यक्रम. त्याचप्रमाणे अंतरपाठाची कुंडली यासारखा विवाह विषयावर प्रबोधनात्मक व्याख्यान देखील ते करतात. ते गोदरेज ग्रुप ऑफ कंपनीमधून रिटायर झाले ॲज जनरल मॅनेजर आणि आता 14 वर्ष पूर्ण वेळ ज्योतिष वास्तू सल्लागार म्हणून ते काम करतात. तर अशा गोल पृथ्वीलाही दिशाकोन द्यायचा दृष्टिकोन बाळगणारे आजचे व्याख्याते श्री अनंत मराठे यांना मी विनंती करतो की आपण आपले विचार मांडावेत. धन्यवाद. आवाज येतो ऐकायला? प्रथम श्री गणेशाला वंदन, मग माझ्या आई वडिलांना, कैलासवासी आई आणि वडील दोघांना, नंतर माझे जे जे गुरु आहेत त्या सगळ्या गुरूंना वंदन करून आणि आपल्या सगळ्या प्रेक्षकांना वंदन करून मी माझ्या व्याख्यानाला सुरुवात करतो. टोपीवाला व्याख्यानमाला गेली 44 वर्ष व्याख्यानं देते. अनेक दिग्गज म्हणजे हुज हू म्हणतात महाराष्ट्रातले असे सगळेजण इकडे येऊन गेलेले आहेत. आणि अशा ह्या पवित्र व्यासपीठावरती मला तुम्ही सगळ्यांनी संधी दिलीत टोपीवाल्या व्याख्यानमालेमध्ये येऊन शेवटचं पुष्प गुंफण्याची. त्याबद्दल मी आपल्या सगळ्या मंडळाचे, श्रोतृवर्गाचे, मॅनेजमेंटचे मी सगळ्यांचे आभार मानतो. की मला इतकं बरं वाटतंय की जिथे माझा जन्म झाला, म्हणजे ज्योतिषाच्या भाषेत बोलायचं झालं तर प्रार्थना समाजाजवळ ब्राह्मण सभेमध्ये माझा जन्म झाला, म्हणजे ज्या रेखांशावरती माझा जन्म झाला तिथे येऊन मला बोलायची संधी दिल्याबद्दल मी खूपच तुमचा आभारी आहे. आता ज्योतिषशास्त्र म्हटलं की दोन्ही प्रवाद विवाद असतात, विश्वास आहे नाही आहे वगैरे वगैरे. इथे मी व्याख्यान देणार असलो ना तरी थोडासा संवाद मला अपेक्षित आहे. म्हणजे मला इथे फक्त ऐकणारे प्रेक्षक नको आहेत, कधी कधी रिस्पॉन्सही द्यावा, कारण तुमच्या चेहऱ्यावर मी भविष्य वाचू शकतो की माझं भाषण कसं चाललंय. फक्त प्रश्न असतील ते आपण नंतर घेऊ, कारण मला मधनं जसं मी बोलत जाईन तसं तुमच्या चेहऱ्यावरची प्रश्नचिन्ह पण दिसायला लागतील. त्याची उत्तर आपण नंतर देऊ. पण किती लोकांचा ज्योतिष वास्तुशास्त्रावर विश्वास आहे इथे जरा हात वर करा तर. वाह.
म्हणजे माझी आजची बॅटिंग चांगली होणार. बरेच वेळा काय होतं की आधी अंदाज घ्यावा लागतो ना, की बरेच वेळा जर का काही लोकांचा विश्वास नसलेले असे लोक असले तर मग त्यांच्या चेहऱ्यावरची प्रश्नचिन्ह अधिक असतात. पण ठीक आहे, जगामध्ये सर्व प्रकारचे लोक असतात आणि सगळ्या लोकांना आपण आपल्या परीने समर्पक उत्तर द्यायची आपली तयारी ठेवायची असते. आणि हा विषय जो आहे हा ज्याच्या त्याच्या प्रत्येकाच्या श्रद्धेचा विषय आहे, हे लक्षात ठेवा. आपण जेव्हा विश्व म्हणतो आणि विश्वामध्ये आपण श्वास घेत असतो, ते या विश्वाचा श्वासच असलेला हा विश्वास जो आहे, हा विश्वासच तुमच्या कोणत्या तरी एका शक्तीवर असणं आवश्यक असतं. आणि तो विश्वास असेल तर तुम्ही निर्धास्तपणे श्वास घेऊ शकता. तो बघून घेईल. या एका शब्दावरती तुम्ही नक्कीच आपल्या आयुष्याची जी काय वाटचाल आहे ती चांगल्या प्रकाराने वाटचाल करू शकता. मग आता हे ज्योतिषशास्त्र आहे, हा मुळामध्ये विश्वासाचा भाग असल्यामुळे दोन गोष्टींवरती तुमचा विश्वास पाहिजे. ते ज्याला आपण बेसिक ज्या गोष्टी म्हणतो ते म्हणजे ईश्वरी अधिष्ठान, म्हणजे ईश्वर आहे, आणि दुसरं म्हणजे पुनर्जन्म आहे. या दोन गोष्टींवरती हे अख्खा ज्योतिषशास्त्राचा डोलारा उभा आहे असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. कारण काय आहे की आता तुम्ही म्हणाल ईश्वर, मग ईश्वर दाखवा बघू. गणपती ईश्वर आहे का? तो आहे. पण मग तो दिसतो का? नाही दिसत. पण मी पहिले गणपतीचं त्याला वंदन करून आलो. कारण जी काय शक्ती आहे ती शक्तीच आपल्याला सगळी एनर्जी देणार आहे. मग ही जी शक्ती आपण थोडक्यात अशी शक्ती कोणती आहे? कारण आपण ज्या ब्रह्मांडात राहतो तो निसर्ग ही एक शक्ती आहे, आपण असं धरून चालूया. म्हणजे निसर्ग ही ईश्वरी शक्ती आहे असं आपण धरून चालूया. म्हणजे मग कोणाचं हा देव तो देव असा प्रश्न उद्भवणार नाही. मग हा निसर्गाचे काही नियम आहेत, लक्षात ठेवा. ते आपल्याला माहिती आहे निसर्गाचे नियम आहेत. आणि निसर्ग हा नियतीमुळे आहे. म्हणून निसर्ग आणि नियती यांचे दोघांचे नियम, म्हणजे पुन्हा बघा तीन नि आले: निसर्ग, नियती आणि नियम. आणि या सगळ्यांमधला नि काढून टाकला तर फारच वेगळी पंचायत होईल. म्हणून तुम्ही नियम पाळले नाहीत आणि नि काढला नियमातला की राहिला यम. आणि यम म्हणजे त्रास. यम म्हणजे दरवेळेला मृत्यू म्हणायची गरज नाहीये. म्हणून आयुष्यामध्ये आपण काही निसर्गाचे नियम पाळले, नियतीचे नियम पाळले तर तुम्हाला हा यम त्रास देणार नाही. म्हणजे तुमच्या आयुष्यातले त्रास कमी होतील. हा एक त्याच्या मागचा आपण बेसिक धरून चालूया. कारण काय हल्ली एन्व्हायरमेंटल सायन्स वगैरे असे थोडेसे मोठे शब्द उच्चारले की एन्व्हायरमेंटल सायन्स मध्ये काय आहे की तुम्ही पर्यावरण चांगल्या पद्धतीने ठेवा, समुद्र हटवू नका, झाडं वाढवा. मग हे काय? हा निसर्गाचे नियमच पाळायचे आपण म्हणतो ना. मग वेगळं काय आहे त्याच्यामध्ये? म्हणून आपण निसर्गाचे आणि नियतीचे नियम पाळले पाहिजे. आता हा निसर्ग तुमच्या समोर प्रकट होतो हा पंचमहाभूतांच्या स्वरूपात होतो. इथे परत सगळ्या ठिकाणी 5-5-5-5 पंचमहाभूत, पंचांग अशी 5-5 गोष्टी येणार आहेत आपल्या इथे. तर निसर्ग हा 5 स्वरूपामध्ये तुमच्या समोर प्रकट होतो, ज्याला आपण 5 एलिमेंट्स म्हणतो. म्हणजे अग्नितत्व, पृथ्वी तत्व, वायू तत्व, जलतत्व आणि हे सर्वव्यापी आकाश तत्व. मग हे जी सगळी 5 तत्व आहेत ती या सगळ्या ग्रहांमध्ये आहेत. हे आपले जे ग्रह आहेत त्या सगळ्या ग्रहांमध्ये ही 5ही तत्व आहेत. आणि तीच 5ही तत्व तुमच्या आमच्या शरीरामध्ये आहेत. म्हणजे काय? तुमच्या शरीराचं टेम्परेचर बघा, 95, 96, 97, 98 पर्यंत असणार आहे. तुमच्या शरीरामध्ये पाणी आहेच. तुमच्या शरीरामध्ये पोकळ्या आहेत. तुमच्या शरीरामुळे मांस ज्याला आपण म्हणतो ते आहेच.
मग हा ताप जो आहे, हा अग्नी जो आहे, हा अग्नी 98 पर्यंत आहे तोपर्यंत ठीक आहे. हाच 101 102 झाला की जरा डॉक्टरला बघा ना, क्रोसिन तरी द्या, टेम्परेचर कमी करा. म्हणजेच काय, पंचमहाभूत जी आहेत, एक लक्षात घेतलं असेल तर या पंचमहाभूतांना पंचमहादेव म्हटलेलं आहे का हो? त्यांचं संतुलन करायचंय. ती भूत आहेत, भूत, आणि ते वळली तर सुत नाहीतर भूत, म्हणून त्या भूतांना कंट्रोल मध्ये ठेवायला लागतं. मग अशी ही जी पंचमहाभूत आहेत ती ग्रहांमध्ये पण आहे. मग आपण उदाहरणादाखल धरूया की सूर्य आणि मंगळ, म्हणजे रवी आणि मंगळ हे दोन्ही अग्नितत्वाचे ग्रह आहेत. मग तुमच्या शरीरामध्ये जिथे जिथे अग्नितत्व आहे तिथे तिथे या दोन ग्रहांचा प्रभाव आहे. शनी आणि बुध हे वायू तत्वाचे ग्रह आहेत. मग तुमच्या आमच्या शरीरामध्ये जिथे जिथे वायू तत्व आहे, जिथे जिथे ही तत्व येते तिथे तिथे शनी बुधाचा परिणाम आहे. चंद्र आणि शुक्र हे जलतत्वाचे ग्रह आहेत. मग जिथे जिथे पाणी येत आहे, जिथे जिथे रक्त येत आहे तिथे तिथे या दोन ग्रहांचा परिणाम आहेच. जिथे जिथे पोकळी आहे, जिथे जिथे आकाश तत्व आहे तिथे तिथे गुरु आहेच. म्हणजेच काय, म्हणून म्हणतो ना आपण की समजा तुम्हाला ताप आला, मग शरीरामधली जी पंचतत्व आहे ती बॅलन्स करणं हे सगळ्यात पहिलं महत्वाचं काम आहे. म्हणून तुम्ही काय करता, पहिले ताप आला की मिठाच्या पाण्याची घडी ठेवता, म्हणजे अग्नितत्व हे जलतत्वाने बॅलन्स करता. मग ही अशी पाचही तत्व जोपर्यंत तुमच्या शरीरामध्ये बॅलन्स आहेत तोपर्यंत तुम्हाला आजारपण येत नाही. पण हे सगळं वर्ण ग्रह तुम्ही जन्माला येताना काय घेऊन आला आहेत त्याच्यावरती अवलंबून आहेत. म्हणूनच काय म्हटलंय की जे पिंडी आहे तेच ब्रह्मांडी आहे. मी आपल्या सर्व साधू संतांनी हे सांगितलेलं आहे की जे जे पिंडी ते ब्रह्मांडी. मग वरच्या ग्रहांची स्थिती तुमच्या शरीरामध्ये जर बॅलन्स ठेवायची असेल तर त्या ग्रहांच्या स्थिती बघितली पाहिजे. कारण प्रत्येक जण जन्माला येतो त्यावेळेलाची परिस्थिती वेगळी असते. तुमची कुंडली म्हणजे काय हो? तुमची कुंडली म्हणजे तुम्ही जन्माला येतानाची ग्रहस्थिती काय आहे हे म्हणजे तुमची कुंडली, किंवा त्याचा आराखडा, त्याचे अंश विषांश वगैरे काय जे काय असतील ते त्याच्याप्रमाणे तुम्ही जन्माला आलेला आहात. मग हे जे सगळे अंश आहेत त्याच्यावर हुकूम तुमच्या शरीर यष्टी, तुमचे आजारपण या सगळ्यावरती त्याचा परिणाम होतो. मग तुम्ही म्हणाल हे असं ज्योतिष हे शास्त्र आहे का? कारण मग पहिला मुख्य सगळ्यात आपल्या मुळामध्ये मुद्दा येतो की ज्योतिष हे शास्त्र आहे का? आता शास्त्र म्हणजे काय? आता संगीत हे सुद्धा शास्त्र आहे. आपण म्हणतो की नाही संगीत शास्त्र. मग संगीतामध्ये भीमसेन जोशींनी गायलेलं गाणं दुसरा कोणीतरी गातो, पण भीमसेन जोशींची सर येते का? तो त्याच रागात गातो, परंतु तो जो काय थोडा फरक असतो तो तसाच असतो. तसंच नाही, 7 जे काय सूर आहेत त्या 7 सुरांमधनं जर भूपाळीपासून भैरवी पर्यंत अख्खं संगीत उभं आहे. मग तसंच आपल्या ह्या 7 ग्रहांबरोबर हे अख्खं जीवन मृत्यूचं चक्र आहे, हे 7 ग्रहांवरच अवलंबून आहे. मग शास्त्र आहे का हे बघताना आपल्याला असं बघायला पाहिजे की त्याचे काही ठोकताळे येतात का? ठराविक गोष्टी असतील तर ठराविक गोष्टी होतात का हे बघण्यासाठी ते शास्त्र आहे का म्हणून आपल्याला तपासून बघावं लागतं. किंवा एवढ्या, तुम्हाला साधारणतः लोक प्रश्न विचारतात की एवढ्या लाखो करोडो मैल दूर असलेल्या ग्रहांचा तुमच्या शरीरावर काय परिणाम होणार आहे? पण तुम्ही बघा की पौर्णिमा आणि अमावस्या यांच्या बेसिसवर, म्हणजे चंद्र आणि सूर्याच्या या आकुंचन प्रसरणावरती तुमच्या भरती आणि ओढती अवलंबून असते की नाही? पृथ्वीवर किती टक्के पाणी आहे सांगा मला? साधारणतः 70%. तुमच्या शरीरामध्ये किती पाणी आहे सांगा मला? साधारण 70%. मग निसर्गाने तुमच्यामध्ये बॅलन्स ठेवलेला आहे ना. मग जर का भरती ओहोटीवरती परिणाम होत असेल तर तुमच्या शरीरातल्या 70% जलतत्वावर त्याचा परिणाम होणार, म्हणजे नक्कीच होणार आहे.
त्यामुळे ह्या प्रत्येक ग्रहांचा तसा परिणाम होतोच होतो. मग लोक म्हणतात ते काय राहू केतू ग्रह नाहीये. पण राहू केतू ग्रह नसू दे, पण ते छेदन बिंदू आहेत, पण त्यांचाही तुमच्या आमच्या जीवनावर परिणाम होतो. मग पुनर्जन्म कुठे आहे? परंतु आज मी गेली कित्येक वर्ष बघतोय की ज्या ज्या माणसांनी गतजन्मी जे जे पाप केलं असेल ते फेडायलाच तो इकडे जन्माला येतो. आणि ते आपण कुंडलीत बघू शकतो, यांनी बाबा गेल्या जन्मी काय प्रॉब्लेम केलाय, मग त्याप्रमाणे त्या माणसाला या जन्मामध्ये भोगावं लागतं. म्हणून हे शास्त्र आहेच, फक्त त्याचा अभ्यास व्यवस्थित व्हायला पाहिजे. कारण हे ज्योतिषशास्त्र हे सागर आहे, सागर. त्याचा अभ्यास तुम्हाला व्यवस्थित करणं गरजेचं आहे. आता 21व्या शतकामध्ये आपण म्हटलं की आज ज्योतिषशास्त्राला तेवढी मान्यता पण नाहीये. त्यामुळे बहुतेक ठिकाणी काही वेळा काय होतं की काही संस्था असतात त्या संस्थेला आक्षेप घेतात. पूर्वी तर उठसूट लोक केसेस करायचे, ज्योतिषशास्त्र नसल्यामुळे भंपकपणा आहे, यांना ज्योतिषाची प्रॅक्टिस करायला द्यायला नाही पाहिजे किंवा काय नाही पाहिजे. परंतु नशिबाने आपलं तेव्हाचं गव्हर्नमेंट की ज्या गव्हर्नमेंटनी हायकोर्टामध्ये ॲफिडेव्हिट दिलेलं आहे, मुद्दाम मी हे टाइम्स ऑफ इंडिया मधलं ते कटिंग आहे, तुम्हाला कोणाला हवं असेल तर मी देऊ शकतो. त्याच्यात सुप्रीम हायकोर्टाला ॲफिडेव्हिट दिलेलं आहे की ॲस्ट्रॉलॉजी आणि वास्तू ही 2-4,000 वर्षापूर्वीची शास्त्र आहेत आणि ती अभ्यासाची शास्त्र आहेत, त्याला तुम्ही बंदी करू शकत नाही. म्हणून 21व्या शतकामध्ये या गोष्टींना थोडी तरी मान्यता मिळालेली आहे. आणि मुळात म्हटलं तसं की या संपूर्ण शास्त्रावर श्रद्धा हाच भाग आहे. कोणतेही शास्त्र बघताना त्याच्यावरती जर 1+1=2 किंवा 2+2=4 असं हे सायन्स नाहीये. कारण इथे मन इन्व्हॉल्ड आहे. तुम्ही कोणत्याही मशीनला सांगा, मशीनला मन असतं का? नाही. त्यामुळे एक मशीन जसं काम करतं तसंच दुसरं मशीन काम करतं, तसंच तिसरं मशीन काम करतं. पण त्या जर तुम्ही मशीनला मन लावलं तर ते त्याच्या मनाप्रमाणे वागेल. आणि म्हणून इथे मनुष्याला मन आणि बुद्धी हे 2 प्रकार दिलेले आहेत ॲडिशनल. त्यामुळे प्रत्येकाचं भविष्य हे वेगळं असतं. आणि भविष्य म्हणजे एकाच फक्त कुंडलीवरनं गोष्टी सगळ्या अवलंबून आहेत का हो? तर तसंही नाही. या सगळ्या गोष्टी फक्त कुंडलीवर अवलंबून नाहीये. कोणतीही घटना घडायला पुन्हा 5 गोष्टींची आवश्यकता आहे. कुठल्या 5 गोष्टी? त्यातलं पहिलं म्हणजे प्रारब्ध. प्रारब्ध म्हणजे तुम्ही जन्माला येताना जी ग्रहस्थिती आहे त्या ग्रहस्थिती हे तुमचं प्रारब्ध आहे. दुसरी गोष्ट म्हणजे DNA. DNA म्हणजे तुम्ही ज्या वंशामध्ये जन्म घेतलेला आहे त्या वंशामध्ये तुमच्या आजी आजोबा मामा मावशी आत्या काका काकू यांच्या सगळ्यांकडनं जे जे काही तुम्ही तुमच्या DNA मध्ये घेत आला आहात ते तुमच्या शरीरामध्ये तुमची रोगप्रतिकार शक्ती किंवा रोग निर्माण करण्याची शक्ती यामध्ये परावृत्त होतं. 1 मिनिट थांबू का मी जरा? आवाज गणपती आहे, गणपती आहे, गणपतीच आहे. आवाज येतो ते काय फास्ट जाते, फास्ट जाते. येता ऐकायला? सुरू ठेवू? बरं. मग या 5 गोष्टी कोणत्या? पहिलं म्हणजे प्रारब्ध, दुसरं म्हणजे DNA. हे तुम्ही 2 बदलू शकता का हो? तुम्हाला जन्माला यायचं तुमच्या हातात आहे का? नाही आहे. नाही म्हणू नका, आहे. पण ते जन्माला यायच्या अगोदर आहे. एकदा जन्माला आलात की ती जन्माची वेळ तुम्ही गाठलीत की तुम्ही आलात, मग ते बदलू नाही शकत. DNA तर तुम्ही नाहीच बदलू शकत.
या दोन गोष्टींच्या व्यतिरिक्त तिसरी गोष्ट परिणाम करते, ते म्हणजे तुमची वास्तू. तुम्ही ज्या घरामध्ये वास्तूमध्ये राहता त्या वास्तूचं पण पंचमहाभूतांशी असलेलं नातं, ते आपण थोडंसं वास्तुशास्त्र बोलू त्यावेळेला येणारच आहे. कारण या दिशा ज्या आहेत, या दिशा आपली दशा ठरवतात. त्यामुळे तुम्ही ज्या घरामध्ये राहता त्या घरामधली वास्तूची स्थिती ही तुमच्या शरीरावर, मनावर, संस्कारांवर आणि सगळ्या गोष्टींवर परिणाम करत असते, हे लक्षात ठेवा. चौथी गोष्ट म्हणजे साधना आणि उपासना, किंवा आपण ज्याला पुण्याई म्हणतो. मग ती जी पुण्याई आहे, ती पुण्याई आई वडिलांची असते, वाडवडिलांची असते आणि तुमची स्वतःची असते. आपण जन्माला आल्यापासून फक्त सकाळी वक्रतुंड म्हणतो, याच्या पलीकडे आपण वक्रतुंड तरी म्हणतो की नाही माहिती नाही. हल्ली म्हणजे देवाची उपासना आपण काय करतो हल्ली काही कल्पना नाही. कारण आपल्याला असं वाटतं की सगळं आपणच करतो. त्यामुळे बहुतेक वेळा आपल्याकडनं फारशी काही साधना उपासना होतच नाही. ती साधना आणि उपासना ही अदृश्य स्वरूपामध्ये तुमचं संरक्षण करत असते आणि हे बऱ्याच लोकांना माहीत नसतं. आणि आपल्या आई वडिलांनी केलेली साधना पण आपल्याला उपयोगी पडते. मग ती खर्च झाली की तुमची साधना कामाला येते. पण तुम्हाला आम्हाला माहिती नसतं की आपला हा बँक बॅलन्स किती आहे. म्हणून दररोज साधना आणि उपासना, नामस्मरण करणं खूप गरजेचं आहे. ते आपण विसरूनच जातो. आणि पाचवी गोष्ट म्हणजे कर्म. कारण ज्योतिषावर असा आक्षेप घेतला जातो. एकदा ज्योतिषशास्त्राने असं सांगितले की माणसं मग काय तू पास होणार आहेस, म्हटलं की तो अभ्यासच करत नाही. असं अजिबात नाही. ज्योतिषशास्त्र हे मार्गदर्शक शास्त्र आहे, लक्षात ठेवा. ह्या 5 गोष्टी बाकीच्या सगळ्या गोष्टींवरती कॉन्ट्रीब्यूट करत असतात. जर तुम्ही कर्मच केलं नाही तर काहीच होणार नाही. मग या 5 गोष्टींपैकी 2 गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही बदलू शकत नाही. एक म्हणजे प्रारब्ध आणि DNA. बाकीच्या 3 गोष्टी तुमच्या हातामध्ये आहेत. त्याच्यावर तुम्ही थोडंसं जास्त काम केलं तर तुमचं आयुष्य निश्चित चांगल्या पद्धतीने जगण्याची तुम्हाला, आणि जास्तपणे चांगलं जगण्याची म्हणजे काय, शेवटी प्रत्येकाला काय अपेक्षा असते, आयुर, आरोग्य, धन, धान्य, सुख, शांती, संपत्ती, समृद्धी, संतती, समाधान. मग या सगळ्या गोष्टींकरता या 3 गोष्टी आपल्याला कॉन्ट्रीब्यूट करत असतात. मी अजून एक गोष्ट बोललो नाही, ती म्हणजे मोक्ष. मला माहिती नाही की इथे किती जणांना मोक्ष अपेक्षित आहे म्हणून बोललो नाही. पण ती गोष्ट आहेच, ती या गोष्टींमध्ये प्रादुर्भाव यायला पाहिजे की मोक्षाची पण अपेक्षा असते. किंवा प्रत्येकाला जन्माला येण्याचं तत्व हे मोक्षाकडे जाण्यासाठीच आहे. आणि जन्माला आल्यानंतर आपण ते विसरून जातो. पण ते विसरता कामा नये. आज नाही उद्या तुम्हाला मोक्षाकडे जाण्यासाठीच तुम्हाला परत परत ईश्वर जन्माला पाठवत असतो. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जठरे जननी शयनम. कशा करता? केलेल्या चुकातनं सुधारा, सुधारा, सुधारा. प्रत्येक वेळेला संधी देऊन सुधारा, नामस्मरण कर, हे कर, ते कर. पण जन्माला आलो की आपण सगळ्या लाभ, लोभ, मद, मत्सर याच्यामध्ये उपासना, साधना सगळं विसरून जातो. आणि मग काय म्हणतो, हे सगळं कोण करतोय? मीच करतोय. मी अभ्यास केला म्हणून पास झालो. बरोबर आहे, तू अभ्यास केलास म्हणून पास झाला. पण तुला अधिक मार्क मिळवण्यासाठी साधना काय केली? या सगळ्या गोष्टी, या 5 गोष्टी ज्या आहेत. आवाज वाढलाय का? वाढवलं कमी होत्या. बोल बिल वाढवलं. ऐकायला येत आहे का? या 5 गोष्टी ज्या आहेत, या 5 गोष्टींमधल्या ज्या गोष्टींवरती आपला कंट्रोल आहे ती म्हणजे तुमची वास्तू. आणि मगाशी त्यांनी सांगितलं की वास्तू नेहमी तथास्तू बनत असते. त्यामुळे वास्तू जास्तीत जास्त सुशोभित, पवित्र,
स्वच्छ, निर्मळ, आनंदी ठेवली तर तुम्हाला वास्तू नेहमी तथास्तू म्हणते, लक्षात ठेवा. दुसरं, साधना. दररोज ईश्वराचं नामस्मरण करणं गरजेचं आहे. मग ते किती लहान असो किंवा मोठा असो. आणि जेवढं तुम्ही रोज नामस्मरण करत जाल तसा तुमचा बँक बॅलन्स वाढेल आणि तुम्हाला आयुष्यामध्ये चांगल्या मार्गावरती जाणारे चांगले लोक भेटतील. चांगल्या वेळी तुम्ही चांगल्या ठिकाणी असाल, चांगले संदेश तुम्हाला मिळतील. आणि ह्या गोष्टी सगळ्या अनुभूतीच्या आहेत, लक्षात ठेवा. मी इथे बसून काही प्रूव्ह नाही करू शकत आहे, अजिबात प्रूव्ह नाही करू शकत आहे. तू किती साधना केलीस म्हणून तुला काय मिळालं नाही सांगता येणार. पण मग जसजशी साधना करत जाल तसतसं तुम्हाला एक जाणवत जाईल, अरे हा त्या दिवशी तो माणूस भेटला आणि तो मला सहज म्हणला आणि मी तिकडे गेलो, ऍप्लिकेशन गेलो, नोकरी लागली. अरे हे काय वेळे असं नाही झालेलं. याच्या मागे तुझी साधना, तुझी उपासना, तुझं कर्म, तुझे संस्कार, तुझी पुण्याई, हे सगळं होतं. आणि मग बऱ्याच वेळेला किती काही गोष्टी करून सुद्धा पुढे गोष्टी सरकत नाही. त्यावेळेला मात्र आपण नशिबाला दोष देतो. तर त्यावेळेला असं म्हणत नाही माझे प्रयत्न कमी पडले, असं नाही म्हणत आपण. पण त्यावेळेला मात्र माझ्या नशिबातच नाही. त्यावेळेला आपण नशिबाला, पत्रिकेला, सगळ्याला दोष देतो. म्हणून या 5 गोष्टी. आणि कर्म तर करतच राहिलं पाहिजे. कर्माशिवाय काही नाही आहे. कारण पत्रिकेमध्ये सुद्धा दशमस्थान जे आहे, त्या दशमस्थान हे कर्माचं स्थान आहे, की ज्याला आपण करिअर म्हणतो, स्वकर्तृत्वाचं स्थान आहे. त्यावरती ग्रहांचा अंमल जास्त नसतो, तो तुम्हाला मोकळं ठेवलेलं स्थान आहे. खेलो बेटा खेलो, असं ईश्वराने सांगितलेलं आहे. 10वं स्थान तुमचं आहे, तुम्ही खेळा. तुम्ही कर्माने काय काय सुधारू शकताय ते सगळं तुम्हाला त्या दशमस्थानामध्ये दिलेलं आहे. आणि म्हणून आपल्याकडे मला वाटतं पूर्वीचे लोक इथे आहेत, त्यांना माहिती आहे की जावयाला दशमग्रह म्हटलेलं आहे. बरोबर आहे ना? जावयाला दशमग्रह म्हटलेलं आहे. आज माझ्या सासूबाई पण इकडे आलेले आहेत. कारण काय, दशमग्रह जावयाला सांभाळावं लागतं. जावई बाबा नाराज होता कामा नये. तसं दशमस्थान हे कर्तृत्वाचं स्थान आहे. तुम्हाला जेवढं तुम्ही कर्तृत्व गाजवाल तेवढं गाजवण्यासाठी तुम्हाला मोकळीक दिलेली आहे. म्हणून बऱ्याच वेळा असा संबंध असतो की ज्योतिषशास्त्र हे तुम्हाला कर्महीन गोष्टी करायला लावतं, अजिबात नाही. आणि म्हणून माझे ही व्याख्यान 21व्या शतकात ज्योतिष आणि वास्तुशास्त्राची आवश्यकता आहे व्याख्यान देण्यामागचा माझा हेतू हाच आहे की लोकांचे ज्योतिषशास्त्राबद्दलचे गैरसमज दूर करणं. पुढे पुढे येईलच ते सगळं, तर ते गैरसमज दूर झाले पाहिजे. आता म्हणजे 21व्या शतकात ज्योतिषशास्त्राची गरज काय आहे हो? पूर्वी काय सगळ्या गोष्टी नव्हत्या का? पण पूर्वी काय होतं, पूर्वी पत्रिका लोक फक्त केव्हा काढायचे बाहेर, आता मुलीचं लग्न करायचंय, आता मुलाचं लग्न करायचंय म्हणून आपण पत्रिका किती गुणात जाऊन जमते ते बघूया, तेवढ्यापुरतीच पत्रिका बाहेर काढायची. नंतर पत्रिका आत ठेवली की नंतर म्हणजे नंतर कशाला लागते पत्रिका, झालं आता मुलीचे गुण जमवून झाले. परंतु तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल की जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या प्रत्येक गोष्टीवरती ज्योतिषशास्त्र, ग्रह, नक्षत्र या सगळ्यांचा प्रभाव आहे, लक्षात ठेवा. आणि पत्रिका म्हणजे काही नसून तुमच्या आयुष्याचा मॅप आहे, ज्याला आपण आयटिनरी म्हणतो. ती आयटिनरी आहे. मग त्या आयटिनरी मध्ये ज्या गोष्टी आलेल्या आहेत त्या गोष्टी आहेतच. आणि वर कर्माने तुम्ही चांगलं काय करू शकताय ती आयटिनरी तुम्ही बनवू शकता. म्हणून पत्रिका ही ज्या वेळेला तुम्ही संकटात असाल किंवा कर्माधिष्ट गोष्टी करून तुम्ही ज्या वेळेला यश प्राप्त करू शकत नाही आहात त्यावेळेला योग्य ज्योतिषाचा सल्ला घेणं आवश्यक आहे. आणि आज हे 21वं शतक काय आहे? पूर्वी काय होतं? पूर्वी सगळं लिमिटेड गोष्टी होत्या.
पण आजचं 21वे शतक हे कॉम्पिटिशनचं शतक आहे, कॉम्प्लेक्स झालेलं आहे आणि चॅलेंजिंग झालेलं आहे. 3 C आलेले आहेत. मग या चॅलेंजेस, कॉम्पिटिशन आणि कॉम्प्लेक्सिटी याच्यामुळे मनुष्य दिशाहीन झालेला आहे. मग हा दिशाहीन झालेला आहे तर तुम्ही बघितलं तर शिक्षणाच्या बाबतीमध्ये मी आपण आता एक टप्पा घेऊ आयुष्यातला. कुठे कुठे आयुष्यामध्ये आपल्याला पत्रिका लागते किंवा तुम्ही वापरायला पाहिजे किंवा तुम्ही सल्ला घ्यायला पाहिजे, तुम्ही मार्गदर्शन घ्यायला पाहिजे. ते कुठे कुठे? तर पहिलं म्हणजे शिक्षण. आज बरेच वेळा आपण शिक्षण घेतो, नाही मला अमुक अमुक साईडलाच जायचं. पूर्वी काय होतं, BA BCom BSc या 3च शाखा होत्या. आज एवढ्या शाखा आहेत, एवढ्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत की तुम्हाला सोय नाही कोणती घेऊ आणि कोणती नाही. मग त्यावेळेला तुम्हाला जर का मार्गदर्शन म्हणून ज्योतिषशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून आपण शाखा सांगू शकतो. सांगतो मी तुम्हाला. ज्योतिषशास्त्राच्या माध्यमामधनं डॉक्टर व्हायचं असेल तर तू सर्जन हो. सर्जन होणार असेल तर हार्टचा सर्जन हो, का हाडांचा सर्जन हो, का कानाचा सर्जन हो, का डोळ्याचा स्पेशालिस्ट हो, का लिव्हरचा स्पेशालिस्ट हो. हे ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून आपण सांगू शकतो. माझा एक क्लायंट आहे, अतिशय हुशार. मेडिकलला ऍडमिशन म्हणजे काय विचारायला नको. मेडिकलला त्याला ऍडमिशन मिळाली, पण नंतर त्याला हवी ती शाखा मिळाली नाही. नंतर तो माझ्याकडे आला होता. तो म्हटला अशी मला हवी ती शाखा मिळाली नाही, पण मला कळत नाहीये काय करावं, कोणत्या शाखेकडे जाऊ मला कळत नाहीये. मी त्याला सांगितलं की तू हाडांची सर्जरी असते, त्या हाडांच्या सर्जरी किंवा त्या साईडला तू जा. म्हणलं नाही मला मेडिसिनलाच जायचंय. म्हटलं तू ठरव, पण तुझ्या पत्रिकेतली ग्रहस्थिती असं सांगते की तू जर का या साईडला गेलास तर तुला चांगलं यश मिळेल. म्हणलं नाही मी मेडिसिनच करणार आहे, म्हणजे मेडिसिनमध्ये जाणार आहे. म्हटलं ठीक आहे. नंतर 8 दिवसांनी ॲडमिशनच्या वेळेला त्याचा फोन आला. तर काका मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे हाडांच्या ह्याच्यामध्येच ॲडमिशन घेतली. मी तिथे गेलो आणि मला काय वाटलं सांगता येत नाही, पण मी तिथे ॲडमिशन घेतली आणि आज तो उच्च दर्जाचा त्यातला सर्जन आहे. असे अनुभव आपल्याला येतात आणि म्हणून हे अनुभूतीचं शास्त्र आहे, लक्षात ठेवा. आता शिक्षणाच्या बाबतीत आणखी असं होतं ना की मी परदेशात जाऊन शिक्षण घेऊ का इकडेच शिक्षण घेऊ, मग इंजिनिअरिंगला जाऊ, मग इंजिनिअरिंगला जाऊ का मेकॅनिकलला जाऊ का कॉम्प्युटरला जाऊ का इलेक्ट्रिकलला जाऊ का इलेक्ट्रॉनिक्सला जाऊ का सिव्हिलला जाऊ. परत शाखा आल्या, परत कॉम्प्लेक्सिटी आली, परत कॉम्पिटिशन आली, परत चॅलेंज आलं आणि परत शिक्षण. ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून पत्रिकेत बघताना तुम्हाला फक्त शिक्षण बघून चालत नाही. शिक्षण बघताना तुम्हाला असं बघायला लागतं की तुमचं अर्निंग पोटेन्शियल कुठनं आहे, मग या दोघांचं कॉम्बिनेशन काय करता येईल. नाहीतर शिक्षण एका बाजूचं घेतो आणि कमवतो पैसा दुसरीकडनं. होताना तो डॉक्टर होतो आणि नंतर नट म्हणून प्रसिद्ध होतो. अशा गोष्टी झालेल्या आहेत. ह्याचं कारण काय की तुम्ही ही कॉम्बिनेशन बघितली पाहिजे की याचं अर्निंग पोटेन्शियल आणि शिक्षण यांचा संबंध काय आहे, कशात नाही याला पैसा मिळणार आहे, मग ते पण बघितलं पाहिजे. म्हणून मी 8वी 9वी पासूनच मुलांचं करिअर प्लॅनिंग करतो आणि करिअर प्लॅनिंगमध्ये मुलांना योग्य तो सल्ला देतो. म्हणून 21व्या शतकामध्ये ही आज जास्त गरज आहे. कारण पूर्वीच्या काळी काय होतं, BScला जा, BScला मग तो माणूस म्हणायचा BScला मला प्रॅक्टिकलला वेळ नाही, मला प्रॅक्टिकल आवडत नाही, मला बेडूक कापायला आवडत नाही, म्हणून मग मी BComला जातो. पण आज तशी परिस्थिती नाही आहे. दुसरी गोष्ट, शिक्षणाला गेल्यानंतर तुम्हाला आज 98%, 99% आणि 100% मार्क मिळेल तरी ॲडमिशन मिळण्याची गॅरंटी आहे का? नाही. कारण प्रत्येक ठिकाणी तुमचे आजचे पर्सेंटेज आणि पर्सेंटाईल्स हा एक काहीतरी वेगळा प्रकार आहे. माझं आधीच गणित कच्चं आहे, त्यामुळे मी पर्सेंटेजमध्येही जात नाही आणि पर्सेंटाईलमध्येही जात नाही. पण लोकांना मार्गदर्शन करावं लागतं ना
की अहो तुम्ही या बाजूला गेलात तर तुम्हाला ऍडमिशन मिळेल किंवा त्यांनी त्या बाजूला जावं, त्याच्या पत्रिकेमधले ग्रह जे आहेत, मी काय सांगतो त्याच्या पत्रिकेतले ग्रह त्याला कुठे साथ देणार आहे. नाही तर माणसं आयुष्य जगतात, पत्रिका न बघणारी माणसं आयुष्य जगतात. पण ते आयुष्य कसं जगतात, म्हणजे तुमच्याकडे मर्सिडीज आहे आणि तुम्ही पुण्याच्या हायवेवरनं चाललात आणि तुम्ही 40च्या स्पीडने चाललात, ते उपयोग आहे का हो? मर्सिडीज म्हणजे कसं पाहिजे, पुण्याचा हायवे आहे मग मर्सिडीज आहे, मग साधारणतः 120च्या स्पीडने गेलात तर मजा आहे. नाही तर काय 40 स्पीड वाढलं पण पुण्याला जातोच, पण कसा जातो हेही महत्वाचं आहे ना. म्हणून प्रत्येकाने शिक्षण घेताना करिअर प्लॅनिंग करण्यासाठी ज्योतिषाचा सल्ला घ्यावा आणि कोणत्या शाखेत गेलो तर पुढल्या आयुष्यामध्ये माझं चांगलं होणार आहे, परदेशात जाऊन शिक्षण घ्यावं का. बरेच वेळा मुलींच्या बाबतीमध्ये पूर्वी असं व्हायचं, एकटी मुलगी कुठे जाणार तिथे, अहो पण तिच्यामध्ये परदेशाचे योग असतील तर तुम्ही इकडे शिक्षण देऊन काय करणार, ती नाही शिकत, मग ती सोडून बसते घरी. त्यामुळे तुम्हाला पत्रिकेच्या माध्यमातून शिक्षण या 21व्या शतकात बघावंच लागतं आणि करिअर प्लॅनिंगच्या साठी सल्ला घ्यावाच लागतो किंवा घ्यावा आणि सल्ला घ्यावा बरं का. मग बरेच वेळा असं असं डॉक्टरच्या साठी एवढा पैसा कुठून आणणार, ते तुम्ही काळजी करू नका. पत्रिकेत जर असेल तर कुठनंही तुम्हाला स्कॉलरशिप मिळेल, सहाय्य मिळेल, ऍडमिशन मिळेल, माणसं भेटतील, सगळं होईल. आणि त्या पत्रिकेला परत उपासने साधनेची जोड येणार आहे, कारण नुसती पत्रिका बघून चालणार नाहीये. साथीला कर्म पण पाहिजे आणि साधना पण पाहिजे. मग या दोन्ही गोष्टी झाल्यानंतर निश्चित माणूस यशाच्याकडे चांगल्या पद्धतीने वाटचाल करायला सुरुवात करतो. त्यानंतर आज नोकरी व्यवसाय आहे. बऱ्याच जणांना आमच्या घरचा व्यवसाय होता तोच मी चालू ठेवला. काय करणार, वडिलांचं दुकान होतं तेच चालू ठेवलं. पण त्या माणसाचा व्यवसाय त्या ह्याच्यात जर त्याच्या पत्रिकेप्रमाणे नसेल तर तो कुठच्या पुढे वेगळ्या ठिकाणी जाऊ शकतो ना. त्याचं शिक्षण चांगलं असेल तर तो नोकरीमध्ये चांगल्या उच्च पदावर जाऊ शकतो, तो शिक्षण वेगळ्या पद्धतीने घेऊ शकतो. किंवा समजा आपण असा हिशोब घेतला की एखाद्याच्या कन्सल्टन्सी वडिलांची आहे म्हणून तो कन्सल्टन्सीच करतोय, पण त्याचा जर का प्रभाव आणखीन वेगळ्या क्षेत्रामध्ये असेल आणि तो इंजिनिअरिंग करून कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये जर जाणार असेल, त्याच्यामध्ये जर त्याला पत्रिकेमध्ये चांगला भाव असेल, चांगले मार्क असतील, चांगली ग्रहस्थिती असेल तर निश्चितपणे त्यांनी त्या ठिकाणी जावं. मग तिथेच थांबून राहिला तर तो प्रगती नाही होणार ना त्याची. त्याला जी गती मिळायला पाहिजे, प्रगती व्हायला पाहिजे, ती त्याच्या आयुष्यात होणार नाही. मग नोकरी करताना तुम्ही इकडे नोकरी करावीत का परदेशी नोकरी करावीत, तेही आपण पत्रिकेच्या माध्यमातून बघू शकतो. बरेच लोकांना परदेशामध्येच त्यांचं करिअर असतं, पण ते लोक इथेच नाही, आमचं काय, आमचं घर आहे, आमचं सगळं कुटुंब आहे, मग बायको आहेत, मुलं आहेत, मग तू आलातच कशा करता माझ्याकडे. नाही नाही, मला नोकरीमध्ये मी समाधानी नाहीये, मला हवं तसा पगार नाही मिळत, मला हवं तशी पोझिशन नाही मिळत. अरे तुझे ग्रह सांगतायत की तू बाबा इकडे नको करू, तुझं परदेशातच आहे सगळं, तू परदेशात जा, प्रगती होईल की नाही बघ. नाही मग मुलांचं काय, अरे तू जा ना, तू गेलास की तुझी मुलं पण येतील, तुझी बायको पण तिकडे येईल, पण माणूस त्याकडे जायलाच बघत नाही. चेंज करायला नको. पत्रिका जशी सांगते, कारण काय, प्रत्येकाचं प्रारब्ध वेगळं आहे, लक्षात ठेवा. मग परदेशात ज्याच्यासाठी परदेशामध्ये जास्त चांगलं आहे त्यांनी परदेशामध्ये जायला पाहिजे. मग हल्ली मी त्यात एक अजून थोडा वेगळा भाग काढलेला आहे. मग कमीत कमी तू मल्टीनॅशनल मध्ये तरी जॉब कर. तो करत असतो कुठल्या तरी गव्हर्नमेंटमध्ये जॉब. मग मल्टीनॅशनल मध्ये केलास तर कमीत कमी परदेशी पैसा थोडा तरी त्याच्यामध्ये येईल, परदेशाशी संबंध येईल, मग तुला पोझिशन चांगली मिळेल, मग तुला पैसा चांगला मिळेल आणि त्याला नोकरी तशी लागते बरं का. म्हणून यासाठी सुद्धा सल्ला घेणं आजच्या कॉम्पिटिशन आणि कॉम्प्लेक्स सिच्युएशन मध्ये गरजेचं आहे. या वळणावर सुद्धा तुम्हाला चांगल्या ज्योतिषाचा सल्ला घेणं आवश्यक आहे. विवाह ही आजची मोठी समस्या आहे. म्हणजे मगाशी माझी ओळख करून देण्याच्या याच्यामध्ये सांगितलं की एक वेगळा प्रोग्राम मी त्याच्यासाठी करतो. आज विवाहाच्या बाबतीत काय झालंय, पूर्वी काय होतं, पूर्वी आई वडील लग्न ठरवायचे
याच्याशी तुझं लग्न करायचं ठरवलंय. मी त्याच्या वडिलांना शब्द दिला होता. त्या मुली बिचारा वडिलांनी सांगितलं म्हणून नोकरी बिक्री काय करत नसतील तरी त्याच्याबरोबर जाऊन लग्न करायच्या आणि तसंच लग्न होऊन आयुष्यभर त्याच्याबरोबर राहायच्या. पण आज स्त्री ही शिक्षित प्रगतिशील झाल्यामुळे, करिअर ओरिएंटेड झाल्यामुळे आज तिची प्रगती एवढी झाली आहे की ती सुद्धा स्वतःचं करिअर करते. मग निश्चितपणे स्वतःचं करिअर करत असलेली स्त्री तशा कॉम्पिटिशनचा किंवा तशाच हिकमतीचा, त्याच शिक्षणाचा किंवा त्याच्यापेक्षा उच्च शिक्षणाचा नवरा बघते. आणि हल्ली लग्नाचं वय पूर्वी 22-23 होतं, ते आता 28-29च्या वर गेलेलं आहे. मग त्यामुळे त्या मुली लग्न करायला आधी तयार होत नाहीत, कारण काय आधी शिकलेले असतात. मग त्याच्यापेक्षा उच्च शिक्षित नवरा मिळाला पाहिजे. बरं, पूर्वीच्या काळी असं होतं की ठीक आहे त्याला कुठेतरी नोकरी आहे ना. आजकाल काय, कोणी राग मानू नका, परंतु आजकाल सगळं रेडीमेड पाहिजे. मुलाची गाडी आहे का, मुलाचा फ्लॅट आहे का, मुलाच्या घरी आई वडील किती वयाचे किती जण आहेत, त्या फॅक्ट्स आहेत, मी बोलतोय ते. मग स्वतंत्र फ्लॅट घेतलेला आहे का. तुम्ही लग्नाच्या अगोदरच सगळं तुम्हाला रेडीमेड पाहिजे. इथे बसलेल्या सगळ्या सिनियर सिटीजन्सनी सांगावं, तुमच्या आमच्या काळात, लग्नाच्या काळामध्ये आपल्या हातात काय पुंजी होती तरी आपण संसार केले की नाही. आज जर यांना सगळं रेडीमेड मिळायला हवं असेल तर ह्या पुढे संसार म्हणून दोघं मिळून काय करणार. आम्ही घडवलं म्हणून काय सांगणार पुढच्या पिढीला. अरे सगळं तुम्हाला रेडीमेड मिळालंय. ही चॅलेंज घ्यायची प्रवृत्ती पाहिजे. परंतु हल्ली या सगळ्या कॉम्प्लेक्सिटीजमुळे मग लग्न झाल्यानंतर ती कॉम्पिटिशन लग्नानंतर सुद्धा राहते. आणि हे विसरून जातात नवरा आणि बायको की मॅरेज इज कॉम्प्रोमाइज, इट इज नॉट कॉम्पिटिशन. हे वाक्य लक्षात ठेवा. लग्न करायच्या आधी तुम्हाला हे वाक्य माहिती पाहिजे की विवाह हा कॉम्प्रोमाइज आहे. जिथे कमी तिथे मी, अशी प्रवृत्ती पाहिजे. पण ती प्रवृत्ती आजच्या पिढीमध्ये हळूहळू कमी होत चाललेली असल्यामुळे मग घटस्फोटाची प्रमाण वाढलेली आहेत. मग हे होणारे विवाह योग्य रीतीने बनतील की नाही. मग ह्या वेळेला विवाहाची कुंडली दोघांची मॅच करताना फक्त गुण बघून चालत नाही. कारण काय पूर्वीच्या काळी काय की अजून सुद्धा बरेच लोक कुंडली बघताना ना गुणात्मक बघतात. काय नाही, आम्ही 36 गुणांपैकी 18 गुणात जमली, आम्ही चांगले 18 गुणात जमली. पण तुम्ही हे लक्षात घेत नाही 18 गुणात कुंडली जमली म्हणजे 18 गुणात जमली नाही हो. दुसरी गोष्ट म्हणजे ते गुणात्मक बघितली, अवगुण कोण बघणार. पत्रिकेतले अवगुण बघायला लागतात. आम्ही कुंडली बघतो किंवा कोणी बघावी कुंडली विवाहाची, त्याच्यात 4-5 गोष्टी महत्वाच्या बघायला लागतात. आणि हल्लीच्या जमान्यात तर जास्तच, कारण कॉम्प्लेक्स कॉम्पिटिशन आणि कॉम्पिटिशन एवढी वाढलेली आहे. त्या ह्याच्यामध्ये एक बघायला लागतं दोघांचं करिअर काय आहे, दोघांपैकी कोण करिअर चांगलं करणार आहे. दुसरं बघायला लागतं पुरुषाची सेक्शुअल कॅपेबिलिटी आहे की नाही. आपण तेही बघू शकतो, लक्षात घ्या. कारण काय हल्ली असं फसवणुकीचे प्रकार भरपूर होतात. पुरुषाची सेक्शुअल कॅपेबिलिटी आहे की नाही. तिसरं त्याची धनस्थान किंवा त्याच्या करिअर मधनं पैसा मिळण्याची प्रवृत्ती आहे की नाही. त्याच्या आरोग्याच्या दृष्टीने त्याला काही प्रॉब्लेम्स आहेत का. त्याला संतती होण्याचे योग आहेत का. संततीसाठी काही प्रॉब्लेम्स आहेत का. या सगळ्या गोष्टी गुणात्मक पत्रिकेत येत नाहीत, लक्षात ठेवा. त्यामुळे पत्रिका बघताना हे मॅच मेकिंग व्हायला पाहिजे. ते खरं मॅच मेकिंग, नाही तर लग्नानंतर मॅच सुरू होते. तू जिंकणार का मी जिंकणार, तुझ्या एवढ्या ओव्हर माझ्या एवढ्या ओव्हर. आणि मुळामध्ये मी सांगतो तसं लग्न हे कॉम्प्रोमाइज आहे, पण ते विसरलं जातं. म्हणून या दोघांनाही बसून काउन्सिलिंग करावं लागतं की बाबा तुझ्या शरीरात तुझ्या पत्रिकेप्रमाणे मुलीचं करिअर जास्त चांगलं आहे, तिला तुला साथ द्यायला पाहिजे, किंवा मुलाचं करिअर चांगलं आहे त्याला तुला साथ द्यायला पाहिजे. ह्या गोष्टी समजावून सांगणं गरजेचं आहे. याकरता विवाहाकरता
योग्य मार्गदर्शन घेण्यासाठी 21व्या शतकात गरज आहे. नाहीतर आज आपण बघतोय की अमेरिकेच्या डॉलर्स बरोबर आपल्याकडे अमेरिकेची संस्कृती, ज्याला आपण संस्कृती खरं तर म्हणू शकत नाही, कारण हल्ली मुली सुद्धा आरेला कारेच म्हणतात ना. पूर्वी आहो जाहो करायच्या, आहो जाओ का हो, आता आरेला कारे. लगेच मी शिकले, मी कमवते, मी फ्लॅट घ्यायची तयारी आहे, तुला काय वाटलं मी वेगळी नाही राहू शकत का, मी माझ्या पायावर उभी आहे. अहो पण 2 पायावर नाही, नंतर आपला रथ चालतो तो 4 पायांवर चालतो, तेव्हा 2 पायावर नाही चालतो. मग त्याच्याकरता कॉम्प्रोमाइज करण्याची प्रवृत्ती शिकवावी लागते किंवा काउन्सिलिंग करावं लागतं. म्हणून ज्योतिषाकडे, चांगल्या ज्योतिषाचा सल्ला घेणं या 21व्या शतकात गरजेचं झालेलं आहे. त्यानंतर तुम्ही बघा संतती. हल्ली तर बऱ्याच वेळा प्रेम विवाह वगैरे करतात. मग प्रेम विवाह करताना काय होतं, प्रेम आणि विवाह खरं तर हे 2 वेगळे भाग आहेत. प्रेम म्हणजे काय आहे, प्रेम म्हणजे भाळणं आहे, आणि विवाह म्हणजे काय आहे, सांभाळणं आहे. तुम्ही भाळताय तोपर्यंत ठीक आहे, सांभाळणार कोण. मग हे भाळणं जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत सगळंच आहे. यस, सगळं हो 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 हो, मी तुला आवडते हो, तू मला हे करशील का हो, तू माझ्यासाठी हे करशील का हो. द मोमेंट लग्न झाल्यानंतर तुम्ही एकटे राहत नाही, तुमच्या भोवती तुमचं कुटुंब, तुमचे बाकीचे व्यवहार, बाकीच्या सगळ्यांचं हे सगळं येतं आणि एकमेकांना सांभाळणं राहतं. मग ते सांभाळणं असल्यामुळे तुम्हाला पुढे संतती व्हायच्या दृष्टीने पण तसे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. प्रेम विवाह झालेला असल्यामुळे, कुंडली न बघितलेले असल्यामुळे संततीचे योगच बघितलेले नसतात. आणि परत दुसरी म्हणजे फॅशन. आम्ही पहिली 5 वर्ष किंवा पहिली 2-3 वर्ष मजा करणार आणि मग नंतर संततीचं बघू. तुम्हाला काही गंमत वाटली, तुम्हाला हवं तेव्हा मूल व्हायला, ते फक्त सिनेमातच होतं. सॉरी, पण आराधना सिनेमामध्ये नुसतं एक गाणं म्हटलं की लगेच मुलीला दिवस जातात, मैं तुम्हारे बच्चे की मां बनने वाली. तिथे गुरुची दृष्टी, संतती, पंचमस्थान वगैरे काही तो डायरेक्टर कशाला बघतोय ते. अहो पण इथे तुम्हाला या सगळ्या गोष्टी बघायला लागतात. संततीचे योग कधी आहेत, तुम्हाला पाहिजे तेव्हा संतती नाही होत. तुम्हाला काही लोकांना, कारण आधीच तुमचं वय 29च्या पुढे लग्न केलेलं असतं, मग तुम्हाला सांगावं लागतं की लग्न झाल्या झाल्या तुम्ही थांबू नका, लगेच संततीसाठी प्रयत्न करा. नाहीतर तुम्ही म्हणाल की 2-3 वर्ष आम्ही मजा करू आणि नंतर संतती, असं नाही होत. मग संततीमध्ये पण हल्ली किती प्रकार झाले. आणि मग नंतर काय, आम्ही डिंग फॅमिली राहू, आणि नंतर मग अगदी एकटेपणा आला की काय म्हणणार नाही, मग आम्ही काय, हल्ली ते नवीन काही वेगळ्या मार्गातनं संतती व्हायच्यासाठी पण प्रयत्न करतात. मग तिथे तुमच्या मुलाला माया कोण, तुमच्या आईचं रक्त कोण देणार, माया कोण देणार, कारण ते काय सगळं टेस्ट ट्यूबच असतं ना. मग आयुष्यभर टेस्ट आणि ट्यूब. मग हे संतती हे सुद्धा, कारण सगळी शेवटी संसार करायचा आहे आपल्याला. आणि तुम्हाला ही सगळी गंमत 50 पर्यंत सगळं ठीक असतं, 50 नंतर, कारण विवाह मुळामध्ये विवाह कशा करता विवाह 3 गोष्टींकरता करतात. एक म्हणजे संतती सुख, दुसरं म्हणजे कामजीवन, आणि तिसरं म्हणजे सहजीवन. पण सहजीवन 70 तोपर्यंत या 2 गोष्टींचं संतुलन तुमच्या कुंडलीमध्ये नसेल तर कसं काय होईल. मग सहजीवनापर्यंत तुम्ही बॅटिंग केली पाहिजे ना. मग सहजीवनानंतर मग तुझ्या गोळ्या माझ्या गोळ्या, आणि मग दोघं एकमेकांना गोळ्या द्यायला लागतात ना. अहो गोळी घेतलीत का, अगं गोळी घेतलीस का, ते सहजीवन आहे. त्यात आरडाओरडा असला तरी प्रेम आहे. पण तोपर्यंत तुमच्या बॅटिंग झाली पाहिजे ना, संतती झाली पाहिजे ना, तर तुम्हाला काहीतरी माया. मग त्या गोष्टी कुठे बघणार तुम्ही संततीच्या साठी. आणि मग येतात, अहो आम्हाला संतती होत नाहीये, काय करू, काय होत नाहीये. त्यांना ही कल्पना नसते की गतजन्मी तुम्ही काही गोष्टी केलेल्या असल्यामुळे तुम्हाला संततीचे त्रास असतात. मग त्याकरता तुम्हाला भोगायला पण लावतो की संततीसाठी काय त्रास आहेत ते तुम्हाला या जन्मात कळले पाहिजेत.
त्रासला पाहिजे तुम्ही, तर तुम्हाला नंतर संतती होणार. पण ते पण कुंडलीच्या माध्यमातून कळू शकतं की बाबा एका जन्मी तुम्ही संततीच्या दृष्टीने काहीतरी गोष्टी केल्या आहेत, त्या तुम्हाला पहिले करेक्शन करायला पाहिजे. हे आपण कुंडलीच्या माध्यमातून बघू शकतो. म्हणून तुम्हाला ज्योतिषाकडे जाणं गरजेचं आहे. आणि 5वी गोष्ट म्हणजे आरोग्य. आरोग्य सुद्धा तुम्हाला असं वाटतं का की मी अमुक खाल्लं तमुक खाल्लं म्हणून मला हा रोग झाला? अजिबात नाही. एक तर तुमचा DNA काय घेऊन आलाय. म्हणजे डॉक्टर सुद्धा सांगतात ना, तुमच्या घरात कोणाला डायबिटीस होता का हो? म्हणजे पहिला तो म्हणतो DNA आलाय का, आणि मग तुमच्या प्रकृतीकडे जातो. मग तसंच आम्ही तुमच्या प्रकृतीकडे जाण्यापेक्षा तुमच्या प्रारब्धामध्ये आणि तुमच्या कुंडलीतच बघतो की डायबिटीस व्हायचे रोग आहेत. किंवा डायबिटीस सोडा, कोणता रोग होणार आहे हे जन्मल्या कळतं. मी आता थिसिस लिहिला ब्रेस्ट कॅन्सर अँड ॲस्ट्रॉलॉजी. मेडिकल ॲस्ट्रॉलॉजीसाठी मुद्दाम लिहिला, पण मेडिकल ॲस्ट्रॉलॉजी कुठला तरी एक विषय आपण त्यातनं अभ्यास केला पाहिजे. आणि मला असं जाणवलं की ब्रेस्ट कॅन्सर हा असा कॅन्सर आहे की लवकर लक्षात आलं तर हा काही फेटल नाही आहे, त्यातनं काही जीव जाण्याची शक्यता नसते. पण स्त्रियांच्या बाबतीमध्ये हा रोग आता वाढत चाललेला आहे. तर त्याची कारणं काय आहेत? मग आपल्याला जर ग्रहस्थिती पहिल्यांदाच कळली आणि आपण जर योग्य वेळेला सावध करू शकलो तर निश्चितपणे आपण कोणाला तरी मदत केल्यासारखं आहे ना. या शेवटी या शास्त्राच्या माध्यमातून माझं उद्दिष्ट पैसा कमवणे हे फक्त नाहीये, तो व्यवहार आहे. पण त्याच्या माध्यमातून समाजासाठी काहीतरी, कारण मला फी केव्हा मिळते की ज्या वेळेला मी सांगितल्यानंतर चांगलं लग्नाची पत्रिका घेऊन माणूस येतो. बाबा मी सांगितलं छान लग्न योग्य रीतीने जमलं, किंवा संतती झाली, किंवा नोकरी लागली, किंवा परदेशात गेलो, हे ज्या वेळेला लोक सांगायला येतात तेव्हा मला माझी खरी फी मिळते. मग हे सगळं 21व्या शतकात गरजेचं आहे. मग हे बघताना तुम्हाला आरोग्याचे प्रॉब्लेम्स, म्हणजे माझ्याकडे एक कपल आलं होतं, 35च्या आसपासचं असावं. ते दोघं आले होते की अहो बायको अमुक ठिकाणी जॉब करते, पण तिला गेले काही वर्ष झाले ती त्याच ठिकाणी आहे, तिला प्रमोशनच मिळत नाहीये. तर हिचं प्रमोशन कधी होईल किंवा काय त्रास आहे? तर मी पत्रिका बघितली आणि मी म्हटलं की अहो प्रमोशनचं वगैरे सगळं सोडा, पण आधी मला असं वाटतं की तुम्ही यांची मॅमोग्राफी करून घ्या. मॅमोग्राफी? अहो हिचं वय तर 35 आहे. म्हटलं वय 35 आहे सोडा तुम्ही, मी पत्रिका बघतोय आणि मी त्याच्यामध्ये संशोधन केलेलं आहे, थिसिस लिहिलेलं आहे. तर मला यांची पत्रिका अशी जाणवतंय की यांना ब्रेस्ट कॅन्सर होण्याची शक्यता आहे, आणि ह्या महिन्यामध्येच तुम्ही टेस्ट करून घ्या, 1 महिन्याच्या आत, आणि आय विल बी मोस्ट हॅपी पर्सन. हे जर माझं निदान किंवा चुकलं, तुम्ही मला सांगितलं की नाही बाबा काही नाहीये, तर आय विल बी द मोस्ट हॅपी पर्सन. पण तुम्ही जाऊन डॉक्टरकडे जाऊन तपासून घ्या. ते दोघं जण डॉक्टरकडे गेले. डॉक्टरना सांगितलं. डॉक्टर म्हणले कशा करता, कारण ते नेहमीचे डॉक्टर त्यांचे. तर तुम्हाला काही तसं त्रास नाही वाटत आहे मला? तर नाही आम्हाला मेमोग्राफी करून घ्यायची. कोणी सांगितलं? आमचे ज्योतिषी आहेत त्यांनी सांगितलं. तर वेळ लागला आहे तुम्हाला? ज्योतिष सांगतात म्हणून तुम्ही असलं काहीतरी अंधश्रद्धा वगैरे? अहो हे अंधश्रद्धा नाही आहे, मी अभ्यास करून बसलोय. त्यांनी टेस्ट केली आणि ते आश्चर्यचकित झाले. लगेच 2ऱ्या महिन्यामध्ये त्यांनी ऑपरेशन करून घेतलं. त्यामुळे पुढे होणारा जो कॅन्सर मोठ्या प्रमाणात होणार होता तो वाचला. आणि ते ज्या वेळेला त्यांना कळलं तेव्हा आज सगळे त्यांचे लोक माझ्याकडे येतात. कशा करता की नाही तुम्ही सांगितलं आमचा जीव वाचला. जीव म्हणजे जो काय पुढचा त्रास आहे तो वाचला. पण 21व्या शतकामध्ये तुम्हाला डॉक्टर सुद्धा कितीतरी गोष्टींना हे करतात उगाच. पण मग अशा वेळेला आपण आपलं एक सेकंड ओपिनियन घेतो की नाही? डॉक्टरचं सुद्धा सेकंड ओपिनियन घेतो की नाही? मग मेडिकल ॲस्ट्रॉलॉजीचं आपण ओपिनियन घेतलं तर काय बिघडलं? कारण आज आपल्याला कळत नाही ना. मी तरुण मुलांनी जर का आपल्या पत्रिकेचा असा संशोधन हे करून घेतलं की बाबा मला पुढे कसलं काय होण्याची शक्यता आहे, मला हार्टचे प्रॉब्लेम्स होणार आहेत, ओके आय विल टेक दिस केअर. मला लिव्हरचे प्रॉब्लेम होणार आहेत, आय विल टेक दिस केअर. मला किडनीचे प्रॉब्लेम होणार आहेत, सांगू शकतो. मग पाणी भरपूर प्यायला, पहिल्यापासून पाणी प्यायलंच पाहिजे, कितीही नाही वाटलं तरी. ह्या गोष्टी आपण पत्रिकेच्या माध्यमातून सर्व बघू शकतो. आणि म्हणून मला तुम्हाला असं सगळ्यांना सांगायचं आहे की आयुष्याच्या प्रत्येक वळणावरती तुम्ही
चांगल्या ज्योतिषाचा सल्ला या 21व्या शतकात घेणं गरजेचं आहे. आणखी वास्तू घेताना बरेच वेळा असं होतं की काय नाही आम्ही पैसे भरून ठेवलेत पण ते काय अजून होतच नाहीये, किंवा मी कधीपासून प्रयत्न करतोय चांगली वस्तू मला मिळतच नाहीये, किंवा मी 2दा पैसे भरले होते माझे 2दा पैसे बुडाले. हे का होतं? तुम्ही बघा ना, तुम्ही ज्या वेळेला योग्य वेळ असेल त्याच वेळेला तुम्ही वास्तूची खरेदी करा, किंवा वास्तू विकायला सुद्धा वेळ लागतो का? तर तुमच्या ह्याच्यात ते योग यावे लागतात पत्रिकेप्रमाणे. मग ते ग्रह तुम्हाला मार्गदर्शन करतात, आत्ता विकू नको, आत्ता घे, किंवा आत्ता विक आणि आत्ता घेऊ नको. हे एवढं सगळं आहे. किंवा आत्ता थांब, तुला चांगला पैसा पुढे मिळेल. काही लोक डिस्ट्रेस सेल करतात, नाही तर जाऊ दे आणि तुला पुढे चांगला पैसा मिळणार आहे. मग ह्या सर्व गोष्टी आपण आयुष्याच्या प्रत्येक वळणावरती तुम्ही चांगल्या ज्योतिषाचा सल्ला घेतला पाहिजे. आणि सल्ला ज्योतिषाचा घ्या, पण निर्णय तुमचा घ्या. याचं कारण काय? निर्णय तुम्ही तुमच्या बाकीच्या 5 गोष्टींप्रमाणे घेता, परंतु तुम्हाला ज्योतिषाचा सल्ला घ्यायची बुद्धी सुद्धा तो परमेश्वरच देतो. तुम्हाला संधी देतो, चांगला सल्ला द्यायची संधी देतो. आणि मग जर त्याचा सल्ला मानलात, त्याच्याप्रमाणे तुम्ही वागलात, साधना उपासना केलीत, तर तुम्हाला योग्य मार्गदर्शन निश्चितपणे होऊ शकतं. काउन्सिलिंगची गरज असते. हल्ली लोकांना कोणा शेजारी बोलत नाहीत. आता मी गिरगावामध्ये तसं नाही होत, कारण गिरगावामध्ये हे चाळ म्हणजे अख्खं कुटुंब असतं, मला माहिती आहे. पण मला स्वतःच गिरगावातला जन्म आहे, माझी मावशी इथेच राहते. पण आज फ्लॅट संस्कृती झालेली असल्यामुळे फ्लॅट संस्कृतीमध्ये एकमेकांचे संबंध फ्लॅट झालेले आहेत. शेजारी कोण राहतो, शेजारी काय झालंय याची कोणाला कल्पना येऊ शकत नाही. बोलायलाच लोकांना वेळ नाही आणि वेळही नाही. आणि मग ज्योतिषाकडे गेल्यानंतर त्यांना काउन्सिलिंग केल्यानंतर त्यांना कुठेतरी बोलावं असं वाटतं आणि मग मोकळे होतात. बोलून मोकळे झाले की त्यांचे प्रॉब्लेम्स आणखीन चांगल्या पद्धतीने हँडल करून लोकांना चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करता येतं. म्हणून हे ज्योतिषशास्त्र झालं. आता वास्तुशास्त्र. वास्तुशास्त्र हे पण पंचमहाभूतांवरतीच आधारित आहे. बरेच जण म्हणतात पृथ्वी गोल आहे, कुठेही राहिलं तरी काय आहे. आपण पृथ्वी गोल असली आणि पृथ्वी फिरत असली तरी ती अशी 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 नाही फिरत आहे, ती एकाच अँगलने फिरते आहे. आणि त्या पृथ्वीच्या एकाच अँगलला उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव असे 2 मॅग्नेटिक फील्ड आहे. हे तरी आपल्याला मान्य आहे की नाही? मग उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव हे मॅग्नेटिक फील्ड जर आहे, तर तुम्ही कोणती गोष्ट मॅग्नेटिक फील्डच्या अगेन्स्ट करायला गेलात तर त्याच्यामध्ये तुम्हाला वाईट परिणाम दिसणारच आहेत ना. मग या वास्तूच्या याच्यामध्ये आपण ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रहांच्या माध्यमामधनं ज्या गोष्टी बघतो तेच वास्तूमध्ये आपण दिशांच्या माध्यमामधनं करतो. मग या ज्योतिषशास्त्रामध्ये जसे नवग्रहांना महत्व आहे तसंच वास्तूमध्ये 9 दिशांना महत्व आहे. लक्षात घ्या. 9 दिशा कोणत्या? तर 4 आपल्या महत्वाच्या दिशा, 4 उपदिशा आणि 9वी दिशा म्हणजे आकाशतत्व किंवा ब्रह्मतत्व. ब्रह्मतत्व खूप महत्वाचं आहे. मग ह्या 9च्या पलीकडे काही नाहीये. तुम्ही 9चा आकडा बघा. 9 नंतर काय आहे? 0. 9 गुणिले 9 किती केले? त्याच्या गुणाकार जो काय होईल त्याची टोटल केली तरी 9च येणार. 9च्या कितीही गुणाकाराला 9 ने भागलं तरी 9च येणार. 9 इथे किती जर अकाउंट्स मधले असतील तर ते सांगू शकतील की डिफरन्स आपल्याला शोधायचा असेल तर पहिले बघतो की डिफरन्स 9 मध्ये आहे का. तसं असेल तर 1,39,000च्या ऐवजी 1,93,000 लिहिले गेलेले असतील. तर हा 9 आकडा तिथे खूप महत्वाचा आहे. म्हणून पिरॅमिड्स जे असतात की ज्याच्या माध्यमामधनं आपण हे करेक्शन करतो. कारण हल्ली कसं झालंय 21व्या शतकात आहोत ना. पूर्वी कसं होतं? पूर्वी नव्हतं का वास्तू? पूर्वी होतं ना वास्तू. पूर्वी काय होतं? पूर्वी घराला पडवी होती. पूर्वी घराला परसाकडे जाणारा तिकडे असणारा संडास होता. म्हणून आपण काय म्हणायचो? पूर्वी परसाकडे जातो, संडासला जातो नाही, परसाकडे जातो असं म्हणायचं. पण आजकाल काय झालंय? प्रत्येकाच्या घरामध्ये एक नाही 2 मोठ्या माणसांनी माफ करा पण अगदी प्रत्येकाच्या खुल्याशी म्हणायचं नाही. पण काय मला वेगळं लागतोय, याला वेगळं लागतोय का? आता आम्हाला सकाळी घाई असते म्हणजे ऑफिसला जायची. म्हणजे तुम्ही सगळ्यात महत्वाचा दोष घरात आणला. बरं पूर्वी काय करायचे? घरात खायचे आणि बाहेर जायचे.
आता काय करतात, बाहेर खातात आणि घरात येतात. म्हणजे हे आणखीन तुम्ही वास्तुदोष वाढवून घेतलात. पूर्वी घर शेणाने सारवलं जायचं, ज्या शेणामध्ये गोमूत्र असायचं. हल्ली किती जणांना गोमूत्र हातावर द्या घ्यायला, गोमूत्र शिंपडायला सांगा, घरात शिंपडतील का हो? पूर्वी घराच्या बाहेर रांगोळी घातलेली असायची. आज किती जण बाहेर रांगोळी घालतात? कारण काय, हे वास्तुदोष निवारण करणारे सोपे सोपे उपाय आहेत. मी नेहमी सांगतो की आपल्या पाच साकडाला 5 पांढऱ्या गोष्टी आहेत की ज्या आपल्या प्रत्येकाला माहिती आहेत. पहिलं म्हणजे दूध. दूध हे उत्तम स्टरलायझर आहे, म्हणून आपण घरामध्ये कोणालाही प्रवेश देताना दूध पाणी पायावर टाकूनच घेतो. दुसरं म्हणजे तांदूळ. तांदूळांना आपण अक्षता म्हणतो, अक्षत, की जे टाकल्यानंतर तुमच्या ज्या गोष्टी आहेत त्या क्षत होत नाही, म्हणून लग्नाच्या वेळेला अक्षत टाकतात. पण हल्ली बरेच जण तांदूळ फुकट जातात म्हणून तांदूळ अक्षत टाकत नाही. 2 तरी टाका अक्षत. मग तिकडे हॉटेलमध्ये जाऊन बिर्याणी 300 रुपयाची फुकट गेली तरी चालेल, पण आम्ही ते अक्षत नाही टाकत. तिसरं म्हणजे रांगोळी, जी तुम्ही घराच्या बाहेर काढली पाहिजे, की ज्याच्या योगे नकारात्मक शक्ती आतमध्ये येत नाहीत. मी काही काही गोष्टी सांगतो, तुम्ही वापरू शकता. चौथी गोष्ट म्हणजे खडे मीठ. खडे मिठामध्ये निगेटिव्हिटी ऍब्सॉर्ब करण्याची प्रचंड ताकद आहे. म्हणजे तुम्ही वास्तूचा आपण काय म्हणतात ना, की संडास या बाजूला त्या बाजूला वगैरे सोडून द्या, कमीत कमी एवढं जरी केलं तरी तुमच्या वास्तूत किती फरक पडतो बघा. खडे मीठ याच्यामध्ये प्रचंड निगेटिव्हिटी ऍब्सॉर्ब करण्याची ताकद आहे. मग घरामध्ये तुम्ही मंगळवार आणि शनिवार जर का जमीन पुसताना त्याच्यामध्ये खडे मीठ टाकून जर जमीन पुसलीत तर तुम्ही बघा तुमच्या घरामधले निगेटिव्हिटी कशी कमी होते. परत ही गोष्ट अनुभूतीचीच आहे. मला फोन करू नका नंतर, मी 5 दिवस केलं अजून काही रिझल्ट नाही मिळाला, पण ती अनुभूतीची आहे. आणि 5वी गोष्ट म्हणजे कापूर. कापरामध्ये सफोकेशन दूर करण्याची ताकद आहे. कारण आम्ही पहिला प्रश्न विचारतो, हे कसं सिद्ध कराल? तुमच्यापैकी किती हिमालयामध्ये किंवा याच्यात प्रवासाला गेलेत मला सांगा, जरा हात वर करा. टूरला गेलेले आहेत, हा, त्यांना सगळ्यांना हाय अल्टिट्यूडला कापूर बरोबर दिला होता की नाही हो? हा, तो कापूर सफोकेशन दूर करतो आणि प्राणवायू जास्त प्रमाणामध्ये आकर्षित करतो. मग तुमच्या घरामध्ये जर सफोकेशन असेल तर तुम्ही घरामध्ये आठवड्यातून 2 दिवस तरी कापूर फिरवा. जळटा, नाही तर ते नुसताच कापूर ठेवतील आणि फिरवतील. काय असतात लोक, नंतर मग फोन करतात, अहो मी कापूर फिरवलं पण काय नाही झालं. म्हटलं तुम्ही पेटवला होता का? नाही, मी नुसताच फिरवला. पेटून फिरवा. कारण काय, पूर्वीच्या सगळ्या गोष्टी आपण गणपती समोर पण करतो, कापूर आरती करायला पाहिजे हो, कारण ते कापूर आरतीच म्हणतो ना. मग ती कापूर आरती, आणि आरती म्हणजे काय? आरती म्हणजे आर्तपणे केलेली विनवणी. पण आपण आर्तपणे विनवणी करतो का? नाही. आम्ही देवे म्हणताना कॉम्पिटिशन लावतो, कोणाचा आवाज जास्त चढेल. तो आर्त आहे का? नाही. मग आर्ततेने तुम्ही गणपती समोर आरती करताना काय म्हणता, की या शुभ गोष्टी होऊ देत, त्या शुभ गोष्टी होऊ देत, आम्हाला सगळं चांगलं मिळू दे. मग हेच आर्तपणे तुम्ही घरामध्ये जर का कापूर फिरवलात आणि जर म्हणल्यात, ह्या 5 गोष्टी तुम्ही करून बघा, तुमच्या घरामधलं वातावरण कसं चांगल्या पद्धतीने शुद्ध होत जातं ते. पण हल्ली या 21व्या शतकामध्ये तुम्ही आम्ही फ्लॅट घ्यायला गेलो तर सगळ्यांनाच नॉर्थ ईस्टचा दरवाजा कोण देणार? सगळ्यांना साऊथ वेस्टला किंवा नॉर्थ वेस्टला टॉयलेट कोण देणार? ते कसं होणार? मग आपल्याला पिरॅमिड्सच्या माध्यमामधनं ही सगळी निगेटिव्हिटी दूर करावी लागते. कारण जगामध्ये 2च शक्ती आहेत, एक निगेटिव्ह आणि एक पॉझिटिव्ह. मग आपल्याला जर का एक निगेटिव्हिटी जी आलेली आहे, आणि आपल्याला जर का गणितात पूर्वी सांगायचे ना की ही एक लाईन काढलेली आहे, ही लाईन न हलवता या लाईनला लहान कर, तर आपण काय करायचं, मोठी लाईन बाजूला काढायचं, म्हणजे ती लाईन ऑटोमॅटिक लहान झाली. मग तसंच जर निगेटिव्हिटी असेल तर आपण तिथे पॉझिटिव्हिटी जास्त निर्माण केली तर ऑटोमॅटिक निगेटिव्हिटी कमी होईल की नाही?
मग त्याकरता ह्या 5 उपायाच्या व्यतिरिक्त आपण पिरॅमिडच्या माध्यमातून तोडफोड न करता, कारण काय तुम्ही एक तोडफोड करायला गेला, टॉयलेट या बाजूला नॉर्थ ईस्टला आलंय, मग आता मी काय करू, तोडून द्यायचं म्हटलं तर फ्लॅट मधले एक टॉयलेट तोडायला कमीत कमी तोडून परत करायला तर 1 लाख रुपये कमीत कमी लागतील. त्याच्यापेक्षा पिरॅमिड वापरलेत तर पिरॅमिडच्या माध्यमातून ती निगेटिव्ह आणि तिथे पॉझिटिव्हिटी तयार होते. मग तुम्ही म्हणाल की पिरॅमिड पॉझिटिव्हिटीच निर्माण करतो, हे कसं काय, कारण आपले प्रश्न असतात ना. पहिले आम्हाला सांगा, पिरॅमिड फक्त पॉझिटिव्ह शक्तीच निर्माण करतो, लक्षात घ्या. एनर्जीचे पाथ असतात आणि पिरॅमिडच्या पॉझिटिव्ह एनर्जीला हाच पाथ आलेला आहे. आणि तुम्हाला आणि आम्हाला एनर्जी घेण्याकरता देवाने एक पिरॅमिड देऊनच पाठवलेला आहे. पिरॅमिड म्हणजे काय, असा अँगल आणि पोकळी. तुमच्या शरीरावर एक पिरॅमिड आहे. कोणता पिरॅमिड आहे जो एनर्जी घेतो ते? नाक हे तुमचं पिरॅमिड आहे ना, आहे ना. आता काही जणांचं थोडं नकटं असेल, लांब असेल वगैरे सोडून द्या, पण हे नाक हे पिरॅमिड सारखंच आहे ना. त्यातनंच तुम्ही एनर्जी घेता ना, का चुकून कार्बन डायऑक्साईड नायट्रोजन वगैरे घेता? नाही घेत. मग या पिरॅमिडच्या माध्यमामधनं आपण 21व्या शतकामध्ये आपल्या वास्तूमध्ये असलेले डिफेक्ट्स किंवा जे कमतरता आहे, वास्तूमध्ये चांगले व्हायब्रेशन्स येण्याची जी क्षमता आहे ती वाढवू शकतो आणि आपण चांगल्या पद्धतीने आयुष्यामध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो, प्रोग्रेस आणि प्रॉस्पेरिटीकडे जाऊ शकतो. त्याकरता पिरॅमिडच्या माध्यमातून आपण करू शकतो. आणि मी अगदी 500 स्क्वेअर फीटाच्या फ्लॅटपासून 2 लाख स्क्वेअर फीटाची फॅक्टरी पण केलेली आहे आणि याचा उपयोग फक्त घरामध्ये नाही, फॅक्टरीजमध्ये पण होतो. मी एका ग्रुप चांगल्या मोठ्या कंपनीची फॅक्टरीचं 2008-2009 साली केलं. त्यांचा टर्नओव्हर 60 कोटी होता. ऑर्डर पोझिशन वगैरे सगळं चांगलं असून सुद्धा त्यांना रिझल्ट चांगले मिळत नव्हते. मी त्यांना कन्व्हिन्स केलं आणि त्यांच्या तिथे 2 लाख स्क्वेअर फीटाच्या फॅक्टरीला मी पिरॅमिडच्या माध्यमामधनं करेक्शन केलं आणि त्यांना सांगितलं, आता तुमचं या वर्षीचं फायनान्शियल इयरचं तुमचं बजेट काय आहे, एस्टिमेटेड टर्नओव्हर काय आहे? तर ते म्हणले 75 करोड. म्हटलं आपल्याला 100 करोड व्हायला पाहिजे असं आपण तिथे म्हणूया, कारण ते इन्स्ट्रक्शन द्यायला लागतं. आणि तुम्हाला सांगायला आनंद होतो की त्या वर्षीचा त्यांचा टर्नओव्हर 108 कोटी होता 2008-2009चा. आणि आज 2015-16 साली, कारण मी आता सगळंच त्यांच्या गोष्टी वास्तूच्या प्रमाणे पिरॅमिड्सनी करतो ना, आज त्यांचा टर्नओव्हर 550 कोटी आहे. आणि ह्या गोष्टी होतात, पण त्यांनी विश्वास ठेवला, त्यांनी पेशन्स ठेवला, म्हणून या गोष्टी झाल्या. आणि हे सगळं करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, इंटेलिजन्स हा सगळ्यात मोठा हर्डल आहे. कारण ही अनुभूतीच्या गोष्टी आहेत ना, तिथे इंटेलिजन्स नाही चालत, तिथे श्रद्धाच पाहिजे. ती श्रद्धा तुम्ही नाही ठेवलीत तर काही होणार नाही, आणि श्रद्धा ठेवलीत तर काही होऊ शकतं. म्हणून मी आता आपला जास्त वेळ घेत नाहीये. मला माहिती आहे तुमच्या बऱ्याच जणांची जेवणं पण व्हायची असतील, कारण आपण इकडे 8:30 वाजल्यापासून आलेलो आहोत. तर ह्या माध्यमामधनं 21व्या शतकामध्ये चांगल्या ज्योतिष वास्तू सल्लागाराचा सल्ला घ्या आणि आयुष्यामध्ये उत्तम आयुर, आरोग्य, धनधान्य, सुख, शांती, संपत्ती, समृद्धी, समाधान मिळण्यासाठी प्रयत्न करा, कर्म करा, साधना करा, संस्कार चांगले करा, म्हणजे निश्चितपणे तुम्हाला त्याचा फायदा होईल. इथे गणेशाचं अधिष्ठानच आहे. तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही विचारू शकता. माझ्या क्षमतेप्रमाणे मी या प्रश्नांची उत्तरं देईनच. आणि मी पुन्हा एकदा आभार मानतो की तुम्ही माझं व्याख्यान शांतपणे ऐकून घेतलं. आणि तुमच्या काही शंका असतील तर आपण काही ठराविक शंका घेऊया. माझी शंका अशी, एक मिनिट, तुम्ही ज्योतिषशास्त्र म्हणता, बरोबर, त्या ज्योतिषशास्त्रावर विश्वास ठेवावा की नाही याच्याबद्दल माझ्या मनात शंका आहे. परंतु ज्योतिषशास्त्र म्हणजे भविष्य कथन अशा प्रकारचा एक आहे, पण त्याचे मार्ग पुष्कळ आहेत. बरोबर, म्हणजे माझ्या समजुतीप्रमाणे हस्तसामुद्रिक आहे, तुमचं आता खगोलशास्त्राचं आहे, काही चेहऱ्यावरनं सांगतात. आमचा एक मित्र आहे, त्याचा अश्विनी रे म्हणून नाव आहे, तो पायाच्या पाऊल खुणांवरनं भविष्य सांगतो. असे जे जवळजवळ 7 ते 8 मार्ग आहेत, पण त्या प्रत्येकाचं जर तुम्ही बघायला गेलात, म्हणजे मी
इंटरेस्ट म्हणून काही काही वेळेला विचारायला गेलो तर प्रत्येक माणूस वेगवेगळ्या प्रकारे सांगतो. तर ज्योतिषशास्त्र हे एकच असलं तर सर्वांनी केलेलं भविष्य कथन वेगवेगळ्या मार्गाने असलं तरी ते एकच यायला पाहिजे, पण तसं होत नाही असा माझा प्रत्यक्ष अनुभव आहे. त्यामुळे मी, कारण मृगसंहिता हे पण एक शास्त्र आहे, त्याच्यामध्ये जवळजवळ 11 शास्त्र आहेत ज्योतिष सांगणारे. ते फरक कसा येतो आणि काय येतो, जर शास्त्र असेल तर तो फरक येता कामा नये असं, ते फक्त मार्ग आहे हे निरनिराळे. तर याबद्दल आपण सांगितलं तर जास्त चांगलं होईल. हा प्रश्न तुम्हाला असणं स्वाभाविक आहे. जसे आपल्याकडे आरोग्याकरता अनेक मार्ग आहेत, मग कोणी आयुर्वेद आहे, कोणी होमिओपॅथिक आहे, कोणी योगा आहे, कोणी काय आहे, वेगळे वेगळे मार्ग आहेत. त्यामुळे प्रत्येकाच्या मार्गामधनं वेगळे वेगळे त्यांना ॲलोपॅथी आहे, वेगळे वेगळे डिसिजन्स मिळू शकतात. आता माझं म्हणणं असं आहे की हस्तसामुद्रिक, म्हणजे आपण 3 गोष्टी घेऊया त्यातल्या. हस्तसामुद्रिक, टॅरो कार्ड वगैरे पण एक आहे आणि ज्योतिषशास्त्र आहे. हस्तसामुद्रिक हे 5 वर्षाचं मूल आहे, त्याची जेवढी कपॅसिटी आहे तेवढंच ते देणार हस्तसामुद्रिक. टॅरो कार्ड फार तर अजून 7 वर्षाचं मूल आहे. परंतु ज्योतिषशास्त्र हे 35 वर्षाचं संपृक्त किंवा ज्याला आपण असं म्हणू मॅच्युअर शास्त्र आहे. कारण मी ज्योतिषशास्त्राचा अभ्यास केल्यामुळे मी हे सांगतो. आता मी बाकीच्या खूप शास्त्रांचा अभ्यास केलेला नाही आहे. आता ह्या ज्योतिषशास्त्रामध्ये माझं म्हणणं असं आहे की ग्रह जर का गुरु 28 अंशावर आहे तर 28 अंशाचा मी पण म्हणतो 28 अंशावर आणि ते पण 28 अंशावर, ह्याच्यामध्ये कुठेही शंका येणार नाही. पण प्रत्येकाची ॲप्लिकेशनची पद्धती जी आहे ना, त्याच्याकरता आपण ज्योतिषशास्त्राला दोष देऊन चालणार नाही. तो जो अभ्यासक आहे त्याचा अभ्यास अनुभव किती आहे यावरती गोष्ट अवलंबून आहे, नंबर 1. नंबर 2, हे कितीही शास्त्र तुम्ही शास्त्राच्या माध्यमातून जायचा प्रयत्न केला तरी त्याला इंट्युशनची जोड असल्याशिवाय हे शास्त्र अपूर्ण आहे, हे पहिले लक्षात घ्या. आणि बरेच जण चेहरा पाहून सांगतात किंवा काय, ते इंट्युशन असतं आणि सगळ्यांना हे इंट्युशन पॉसिबल नाहीये. इंट्युशन ही कमावण्याची गोष्ट आहे, साधनेची गोष्ट आहे. ते जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तुमच्यामध्ये परिपूर्णता नाही. मग तुम्हाला पत्रकी बघून तुम्ही मॅथमॅटिकली बऱ्याच गोष्टी सांगू शकाल, पण इंट्युशननी जे सांगाल ना ते इंट्युशन सगळ्यांना येत नाही, म्हणून हा फरक पडतो. बरेच जण तुमचा पास्ट चांगला सांगू शकतात, फ्युचर चांगला सांगू शकतात अगदी, आणि मग असं म्हणतात की त्यांनी सांगितलं तसं घडलं, त्यांना इंट्युशन असतं. आणि हल्ली बऱ्याच वेळेला ज्योतिषांना फास्ट गोष्टी लागतात. ते सुद्धा स्वतः साधना वगैरे काही करत नाही, फक्त कुठली तरी 1-2 कोर्स केले, ज्योतिष सांगायला सुरुवात केली. मग ज्योतिष सांगताना सुद्धा माणसांना घाबरवून टाकायचं, काहीतरी हे दे ते दे, या पूजा कर त्या पूजा कर. आय एम व्हेरी सॉरी, सगळीकडे ही प्रॅक्टिस असते. परंतु ह्या अशा माध्यमातून अशा गोष्टी होतात. म्हणून या शास्त्राला दोष न देता सर्वच ठिकाणी असे आहेत, काही म्हणजे इतर क्षेत्रांमध्ये पण असे गोष्टी असू शकतात. आणि शेवटी माणूस प्रत्येक वेगळा आहे, तो त्याच्या प्रारब्धाप्रमाणे, त्याच्या कर्माप्रमाणे, त्याच्या संस्काराप्रमाणे, त्याच्या वास्तूप्रमाणे तो वागत असतो. म्हणून चांगला ज्योतिषी मिळणे हे सुद्धा तुमच्या भाग्यात लागतं. आणखी नमस्कार, माझं नाव सुशील वापर. बऱ्याच वेळेला आपल्याला असं सांगण्यात येतं की कालसर्प किंवा नारायण नागबळी करा, त्याचे उपयोग फार क्वचित लोकांना मिळतात, काही जणांना मिळतही नाहीत. तर त्याच्यामागचं कारण काय असू शकेल? किंवा काही ज्योतिषी असं म्हणतात तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये 3 वेळा नारायण नागबळी किंवा हे करायला पाहिजे, तर त्याच्याबद्दल आपलं मत काय? नारायण नागबळी आणि कालसर्पयोग हे 2 राहू केतूंशी संबंधित आहेत. मी पूजा मी कोणाला करायला सांगत नाही किंवा काही नाही, कारण त्यात प्रत्येक ठिकाणी हल्ली खूप कमर्शियलायझेशन झालेलं आहे. आय एम सॉरी टू से. पण कोणाला जर असं सांगितलं कालसर्पयोग आहे किंवा हे आहे, तर त्यांनी फक्त आणि फक्त नवनाग स्तोत्र 4 ओळींचं स्तोत्र आहे, मी म्हणून दाखवतो, तुम्हाला नेटवरती मिळेल. अनंत वासुकी शेषम पद्मनाभम च कंबलम शंखपालम धृतराष्ट्रम तक्षकम कालियम तथा एतानि नवनागानी नागानाम च महात्मनम सायंकाले पठे नित्या प्रातःकाले विशेषतः. हे स्तोत्र सकाळ संध्याकाळ जर तुम्ही म्हटलं तर तुम्हाला ते त्रास कमी होतील. नंबर 1.
नंबर 2, राहू केतूची नवग्रह स्तोत्रामधले जे 2 श्लोक आहेत ते जरी तुम्ही म्हटले तरी याच्यापासून त्रास कमी होईल. त्यामुळे त्या पूजेच्या बाबतीत आणि त्याच्या बाबतीत मी खूप काही बोलणार नाही, कारण आपण ज्याशी संबंधित नाही त्याबद्दल आपल्याला बोलण्याचा अधिकार नाही. मी तुम्हाला अशा याच्यातनं काय चांगलं सोल्युशन आहे किंवा मी जे सोल्युशन देतो ते सांगितलं. पंचांगामध्ये किंवा कुठेही पराशरीमध्ये सुद्धा कालसर्पयोग सांगितलेला नाही. कालसर्पयोग म्हणजे राहू केतूंच्या मध्यामध्ये किंवा जवळपास जास्तीत जास्त ग्रह आले तर त्या ग्रहांची पॉवर कमी होते असं आहे आणि त्या होतं. पण मग त्यातनं सुटण्याकरता तुम्हाला, आणि त्यात पण बरेच प्रकार आहेत. तो राहू 18 वर्षानंतर राहू केतू एकमेकांच्या वरनं जातात, त्यावेळेला ते 2 वेकवळी सुटतात. 36व्या वर्षानंतर फार नाही होत त्रास. पण त्याच्या अगोदर जर तुम्हाला कळलं तर ह्या गोष्टी करा. आणखीन नमस्ते सर, मैं जानना चाहती हूँ कि अगर किसी का वास्तु फ्लैट में लेना है तो उसमें कुंडली देखनी पड़ती है कि इनके नाम पे ही ले या बच्चों के नाम पे ले? कुंडली देख के करेंगे तो अच्छा रहेगा. इसकी वजह ये है कि बहुत बार ऐसा होता है कि किसी के कुंडली में वास्तु दोष रहता है, वो कुंडली में मालूम पड़ता है. और अगर आपके कुंडली में वास्तु दोष है तो आपको वास्तु रहने को ही नहीं देगा, वास्तु भी नहीं रहेगी, आपको भी रहने को नहीं देगा. इसके लिए कुंडली देख के अगर वास्तु को जिसके नाम पे लेना है वो देखेंगे तो अच्छा है. सर नमस्कार. एखाद्या मुलाचा जेव्हा जन्म होतो त्या जन्मानंतर साधारण किती पुढे वेळ आपण मॅक्झिमम पकडली जाते? एक पर्टिक्युलर वेळ तर असतेच, एक थोडा आपला अंदाज केव्हा केव्हा चुकतो असं, तर तो अंदाज थोडा देणार. कसं आहे की 9 मिनिटं जी आहेत ती 9 मिनिटं खूप महत्त्वाची असतात. कारण आपण कुंडली मांडताना त्याचं, ज्याला आपण म्हणतो इथे अकाउंट्सवाले असतील तर त्यांना कळेल की कुंडली ही समरी आहे. आणि त्या कुंडली जशा अकाउंट्सला शेड्यूल्स असतात ना, तशी प्रत्येक 12 घरांची 12 शेड्यूल्स आहेत. त्याला आपण जोडणी म्हणतो ना, जोडणी पत्रक, डिटेलिंग. तसं नवमांश कुंडली जी आहे ती नवमांश कुंडली 9 मिनिटानंतर बदलते, 9 मिनिटानंतर बदलते. आणि आपल्याला तेवढ्या डीपमध्ये जायचं असेल तर 9 मिनिटांचा फरक चालू शकेल. परंतु तुम्हाला ढोबळ मानाने कुंडलीवरनं बऱ्याच गोष्टी सांगता येतात. मग त्याच्यासाठी साधारणतः अर्ध्या ते 1 तासाचा फरक असला तरी काही प्रॉब्लेम येत नाही. कारण जोपर्यंत लग्न बदलत नाही, लग्न हे दर 2 तासांनी बदलतं. आणि आपल्याकडे 24 तास आहेत, 12 ग्रह आहेत आणि 12 भाव आहेत, म्हणजे 12 दुणे 24. दर प्रत्येक लग्न हे 2 तासांनी बदलतं. फक्त अगदी ते लग्न चेंज व्हायच्या वेळेवर आलं तर प्रॉब्लेम येतो, पण नाहीतर ते ग्रह त्या स्थानांमध्ये राहणार आहे. आणि त्याच्यावरनं आपण बऱ्यापैकी चांगल्यापैकी ज्योतिष म्हणून खूप वेळेला असं अगदी येतं ते लग्नाचे टाइम 2 मिनिटांनी चुकलाय, मग आता काय नाही, काय चांगला ज्योतिषी व्यवस्थित सांगू शकतो. हॅलो हॅलो, हां, सगोत्र विवाह करावा का? म्हणजे मुलाच्या आणि मुलीची पत्रिका जुळवली असता 22 गुण येतात, पण तरी पण त्यांचं गोत्र एक आहे, तर अशा परिस्थितीत विवाह करावा का? सगोत्र नाही, जर अगोदरच्या 3 पिढ्यांमध्ये सगोत्र विवाह झाला नसेल तर. कळलं? सगोत्र शेवटी गोत्र म्हणजे काय? 7 जे आपले ऋषी होते त्या 7 ऋषींची आपण सगळी संतान आहोत. म्हणजे परत इथे काय आलं, DNA आला. म्हणजे 7 ऋषींपैकी कोणाचा DNA तुम्हाला मॅच होतो हे त्याच्यातलं आहे. पण त्यातलं शास्त्रीय कारणच आहे ना. पण पूर्वी असं म्हणजे गोत्रमित्र काय भरतात, अरे गोत्र म्हणजे DNA आहे तुमचा. पण जर पूर्वीच्या 3 पिढ्यांमध्ये जर सगोत्र विवाह झालेला नसेल तर तुम्ही या करू शकता. कारण आता तो DNA कुठे 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 नंतर कुठे कुठे आलेला आहे, कळलं की? तर त्यामुळे काय त्याचाही काही प्रॉब्लेम होत नाही. कोणत्याही याच्यामध्ये 100 पैकी 100 मार्क मिळत नाही. हां, मग आपण 80% मार्क मिळाले तर पास धरतो की नाही, तसं करायचं. नमस्कार मराठे साहेब. नमस्कार. ती जुळी भावंड जन्माला येतात, बरोबर, एकाच वेळी जन्माला येतात, बरोबर, परंतु दोघांचं पुढची वाटचाल असते ती टोटली डिफरंट असते. याचं कारण काय? एक्झॅक्टली हेच तर पुनर्जन्माचं उत्तर आहे. हो, हे पुनर्जन्माचं उत्तर आहे. ह्याचं कारण काय? प्रत्येकाचं प्रारब्ध वेगळं आहे. कळलं? आता तुम्ही म्हणाल वेळ एकच आहे, मग भविष्य एकच कसं आलं? तर याचं कारण असं आहे की ज्या वेळेला आपण जुळ्या भावांची कुंडली बघतो ती वेगळ्या पद्धतीने बघतो. इतर सामान्य लोकांना ते माहीत नसतं.
सामान्य लोकांना वाटतं एकाच कुंडलीवरनं दोघांची भविष्य बघतात, तशी नाही बघितली जात. एक भावाची किंवा बहीण, जो काय एक भाऊ किंवा बहीण जन्माला आलेली आहे, तर एकाची जो पहिला जन्माला आलाय त्याची कुंडली वेगळ्या पद्धतीने बघितली जाते आणि दुसरा जो कोण जन्माला आलाय त्याची कुंडली वेगळ्या पद्धतीने बघितली जाते. अशा 3 वेगळ्या वेगळ्या पद्धती अवलंबून आहेत. ज्योतिषशास्त्र खूप डीप आहे, पण आपल्या सामान्य लोकांना माहिती नाही. 16 कुंडल्या तयार होतात, 16 वर्ग कुंडली आपण म्हणतो, कळलं का? तर त्यामुळे जुळ्या भावांचा हा जो आहे ना तो पुनर्जन्म त्यातनं सिद्ध होतो की पूर्वीचं प्रारब्ध आहे तेच भोगायला आलेला आत्मा. मग तो म्हणूनच म्हणलं ना की पुनर्जन्म किंवा ज्योतिषशास्त्र प्रारब्ध आहे म्हणजे काय. एका आईची जर का 4 मुलं असतील तर 4 मुलं 4 ठिकाणी वेगळी असतात. खरं तर आई, तुम्ही जर सायन्स प्रमाणे अगदी जायचं म्हणलं तर एकच DNA, एकाच आईचं रक्त, एकच प्रेम, एकच घर, एकच संस्कार. मग ती सगळी सचिन तेंडुलकर एक, तर सचिन तेंडुलकर घरामध्ये 3 झाल्यानंतर सगळे सचिन तेंडुलकर व्हायला पाहिजे होते हो, ते नाही होत ना. ह्याचं कारण काय, प्रारब्ध प्रत्येकाचं कर्म गेल्या जन्मीचं वेगळं आहे. हेच पुनर्जन्म प्रूव्ह करण्याचं आपल्याला एक साधन आहे. त्याप्रमाणेच तो वागतो, त्याप्रमाणेच तो बोलतो. मग आपण बघितले भाऊ भावांचे जीव घेतलेत ना जीव, ते त्या. आणि एक प्रश्न असा आहे की वर्तमानपत्रात जे रविवारी भविष्य येतं त्याच्यावर किती विश्वास ठेवावा आपण? अतिशय चांगला प्रश्न विचारला. म्हणजे मी इथे प्रामाणिक बोलणार आहे, अजिबात विश्वास ठेवू नये. त्याचं कारण काय सांगतो तुम्हाला. चंद्र 2.25 दिवसात एक राशी फिरतो, बरोबर. तिथे जे भविष्य दिलेलं असतं ते चंद्र कोणत्या राशीत आहे त्याप्रमाणे त्याच्या ह्याच्याप्रमाणे दिलेलं असतं. नंबर 1. नंबर 2, आपण जे भविष्य बघतो ते लग्न कुंडलीकडनं बघतो. हां, त्यामुळे चंद्रकुंडली आणि लग्न कुंडली हा एक भाग झाला. बरं, तो जे सांगतो ते इतर ग्रहांची परिस्थिती लक्षात घेत नाही ना. तो फक्त चंद्र कोणत्या राशीत आहे तेवढ्याच विचारणं घेतो. बाकीचे 8 ग्रह काय करणार, बाकीचे 9 ग्रह काय करणार, हर्षल नेपच्यून प्लुटो काय करणार, दशा महादशा काय करणार, ते कुठे माहिती आहे, ते प्रत्येकाचं वेगळं आहे. पण जर तुम्ही भविष्य बंद केलं तर वर्तमानपत्र बंद पडेल. दुसरं म्हणजे माझा स्वतःचा अनुभव सांगतो. मध्यंतरी एका मोठ्या चॅनलवरती एक मोठे ज्योतिषी भविष्य सांगायचे TV-वरती. ते आजारी पडले म्हणून मला 15 दिवस त्यांनी बोलवलं ज्योतिष सांगायला. मी देत होतो, मी चॅनलचं वगैरे नाव नाही घेते. गेलो, रोज किती खोटं बोलणार हो मी. मलाच कंटाळा आला 15 दिवस. कारण काय, तुमचा चंद्र बदलत नाही 2.25 दिवसामध्ये, तर तुमचं काय भविष्य बदलणार. बाकीचे ग्रह तर तिथेच ठाण मांडू नये. एक ग्रह, गुरु 1 वर्षानंतर बदलणार, शनी 2.5 वर्षानंतर बदलणार, हर्षल 7 वर्षानंतर बदलणार, नेपच्यून 14 वर्षानंतर बदलणार, प्लुटो 35 वर्षानंतर बदलणार. कोण हालणार तर फार तर चंद्र शुक्र मंगळ, रवी 1 महिन्यानंतर बदलणार. मग हे जर का बदलणारच नसतील तर तुमचं भविष्य रोज कोण बदलणार. मग मीच काहीतरी एकदा सांगायचं की स्त्रीला प्रवासामध्ये त्रास होईल, दुसऱ्या दिवशी सांगायचं की पुरुषांनी प्रवासात जपून राहावे, तिसऱ्या दिवशी सांगायचं की खिसा पाकिट सांभाळा. पण ह्याला अर्थ नाही म्हणून मी सोडून दिलं ते. कोणाला राग आला तर आय एम सॉरी, पण मी ज्योतिषशास्त्राशी प्रामाणिक आहे. त्यामुळे तुम्हाला ते फक्त काय म्हणतो ना की एक सकाळचा बूस्टर डोस मिळाला. तुम्ही मला सांगा, सकाळी वाचलेलं संध्याकाळी तुमच्या लक्षात राहतं का? शापित पत्रिका म्हणजे काय? बरोबर. आता कोणत्याही शापाचा परिणाम जो आहे ना तो राहू केतूशी आहे, कळलं ना. तर शापित म्हणजे गेल्या जन्मी तुम्ही जे काही पाप केलेलं असेल त्याच्या हिशोबाने तुम्हाला या जन्मी तुम्हाला हे करावं लागतं. बरेच वेळा पूर्वीच्या काळी आपण आईला त्रास दिला असेल तर मातृशाप असतो, वडिलांना त्रास दिला असेल तर पितृशाप असतो. काही असे वेगवेगळे शाप म्हणजे ते आपल्याला राहू केतूंच्या तर्फे दाखवतात. बरेचसे शाप आहेत, पत्नी शाप आहे. पण मला सांगायला आश्चर्य वाटतं की पती शाप नाही आहे. पती लोक एवढे चांगले असतात. पती कधी तुम्ही मला सांगा असं बायकोला म्हणतो का शाप देतो का? पती कधीच देत नाही, बायका देत. तुम्हाला पुढल्या जन्मी असंच नवरा मिळतो. गंमत म्हणून घ्या हवा. बरं, आणखीन पुढचा. लग्न कुंडली जी असते ना त्याच्यामध्ये सपोज एका पर्टिक्युलर 12व्या स्थानात समजा एखादा ग्रह आहे आणि भावचलित प्रमाणे तो 11व्या स्थानात शिफ्ट होत असेल तर मग त्याचे फळं
12व्या स्थानाची पडतील का 11व्या स्थानाची समजू? बरं, चांगला प्रश्न आहे. मी ज्योतिषशास्त्राचे अभ्यासक आहात. ह्याच्यामध्ये नाही, हां सांगतो तुम्हाला. चलित कुंडलीमध्ये जर का तो 11व्या स्थानामधनं 12व्या स्थानात जात असेल, 2 प्रकार होतात. एक तर 11व्या स्थानातनं दशम स्थानात येत असेल, ते 11व्या स्थानामधनं 12व्या स्थानात जात. जर पुढच्या ह्याच्यात ग्रह जात असेल किंवा प्लस असे साईन दाखवलेलं असेल, तर आयुष्याच्या नंतर तो पुढच्या स्थानाचं फळ देईल. आणि आपण आयुष्याचं पुढचं स्थान कधी ठरवणार? इंटरवल आयुष्याचा कधी ठरवणार? तर मी त्यातल्या त्यात काढलेला हे म्हणजे लग्न हा इंटरवल. कारण लग्नानंतर सगळंच बदलतं, हो की नाही? लग्नानंतर आपण आपले राहत नाही, आपले सूत्र सगळीकडे दुसरीकडे जातात. मग ते लग्नानंतर 50% भागानंतर तुम्ही असं म्हणू शकता की ते पुढल्या भागाचे परिणाम देईल. पण हेच जर का तो ग्रह मागे येत असेल तर तुम्हाला लग्नाच्या म्हणजे लग्न होण्याच्या आधी तो आधीच्या स्थानाचे फळ देईल. हे चलित कुंडलीचं. नमस्कार. पिरॅमिड शास्त्रावरती आपण काही लेखन किंवा पुस्तक वगैरे लिहिलेलं आहे? मी किंवा मराठीमध्ये कोणतं पुस्तक अवेलेबल आहे सांगतो. मी आता लेखन करणार आहे, म्हणजे बरीच स्वप्न आहेत लिहायची, पण वेळ मिळत नाही. पण तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद मिळाले तर येत्या 1-2 वर्षामध्ये बरीच पुस्तकं माझा लिहायचा माणूस आहे. तुम्हाला पिरॅमिडच्या साठी जर जितेन भट म्हणून आहे, त्यांचं पुस्तक अवेलेबल आहे. ते बऱ्यापैकी वास्तुशास्त्रातनं सगळं हे सांगतील. पिरॅमिडच्या बद्दल संपूर्ण ज्ञान त्याच्यामध्ये मिळू शकतं. जितेन भट. हॅलो, माझा प्रश्न असा आहे, नाडीशास्त्र कितपत सत्य आहे त्याच्यात? आणि दुसरा प्रश्न असा आहे की जागा जी वास्तू असते ती एका नावावर असते आणि ती व्यक्ती हयात नसते, ती एक्सपायर्ड झालेली असते. तर अशा वेळेला कुठली कुंडली बघावी, कोणाची, म्हणजे त्याच्या मुलाची किंवा? हा माझा प्रश्न. पहिल्यांदा ती वस्तू तुमच्या नावावर करून घ्या हो. कारण काय, तुम्ही भविष्य वगैरे सगळं सोडा, पण तुमचं दुसरी जागा मिळण्याचं भविष्यही अंधारात आहे जर ती तुम्ही तुमच्या नावावर जागा करून घेतली नसेल तर. प्रॅक्टिकली पहिले तुम्ही तुमच्या नावावर करून घेतलीच पाहिजे, किती काय त्रास असतील, पैसा खर्च करायला लागला तरी. नाहीतर तुम्ही त्या घरात राहतात कारण त्या माणसाची सही नाही आणू शकणार आहात. म्हणून प्रत्येकाने, पूर्वीच्या काळी काय होतं की हे व्यवहार आपल्या पुढच्या पिढीला सांगायचे नाहीत, त्याला दाखवायचं नाही, कोणाला देतो ते सांगायचं नाही, स्वतःवर निघून जायचं. आणि इकडे भावंड भांडतायत. अहो 80-90 म्हणजे माझ्याकडे एक क्लायंट आला होता, त्यांची जमीन कोकणामध्ये आहे, 60 एकर जमीन आहे, 8 भावंड आहेत, सगळे 90चे आहेत, पण कोर्टात भांडतायत. अरे तुला 90 नंतर काय ती जमीन मिळणार आणि तू काय करणार त्याच्यावर? करून टाकणं नावावर एकमेकांच्या. पण आपण ते करत नाही. वेळच्या वेळी हे निर्णय घेत चला. आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो. खरं तर म्हणजे वास्तू कुंडलीवरनं त्याचे बघायचे प्रश्न उद्भवणारच नाही, कारण कुंडली ही फक्त जन्म आणि मृत्यू इथपर्यंतच आहे, त्याच्यापुढे कुंडलीचा काही उपयोग नाही. त्यामुळे मग जो कोण घरामध्ये कर्ता पुरुष असेल त्याची कुंडली वापरून हे बघा. रत्नशास्त्राची प्रभावीपणा किती असतो? खूप आहे. मी स्वतः रत्नशास्त्र म्हणजे मी रत्न सजेस्टही करतो, देतोही आणि हे करतो. त्याचा खूप प्रभाव आहे. आणि रत्नांमुळे ग्रहांची आपल्या जी स्थिती असते ती सुधारते. तुम्हाला आता 21व्या शतकातच मला सांगायचं आहे ना, तर कसं आहे माहिती आहे, रत्न म्हणजे काय आहेत? ही रत्न म्हणजे काही नाही आहे, सिम कार्ड आहे. कळलं का? आता हे गुरुचं रत्न आहे म्हणजे गुरुचं सिम कार्ड आहे, आणि हे माणिकचं रत्न आहे म्हणजे माणिकचं सिम कार्ड आहे. म्हणजे आपण असं समजून चालू आहे की वोडाफोन आहे आणि एक एअरटेल आहे. हां, तुम्हाला वोडाफोन आणि एअरटेल तुमच्या एकाच मोबाईलमध्ये 2 राहतात की नाही? डबल सिम तर लागतात ना हल्ली. मग तुमचा चुकून जरी एअरटेलचा फोन वोडाफोनमध्ये जातो का? नाही. मग ती किरणं तुम्हाला दाखवा, एअरटेलचं दाखवा सांगितलं, दाखवू शकतात का? नाही दाखवू शकत. मग तसंच ही जी ह्याच्यामध्ये प्रॉपर्टीज काय आहेत की गुरु आणि रवी ज्यांच्याकडनं येणाऱ्या एनर्जीज खेचून घ्या आणि त्यांच्या तुमच्या कुंडलीमध्ये असलेल्या प्रभावाप्रमाणे तुमच्या शरीरावर, वागण्यावर, कर्मावर आणि येणाऱ्या गोष्टींवरती त्याचा प्रभाव होऊन तुम्हाला रत्न निश्चित 200% फायदा देतात.
नमस्कार. ज्यावेळी एखादा भूकंप होतो किंवा विमान क्रॅश होते किंवा एखादं जहाज बुडतं त्यावेळी हजारो लोक किंवा जास्तीत जास्त संख्येनं त्यावेळी एकाच क्षणात ते लोक मरतात. त्यांची जर कुंडली बघितली निष्णात ज्योतिषांनी काढलेली असेल किंवा कोणी, तर त्यामध्ये त्यांचं दीर्घायुष्य बऱ्याच वेळा चिंतलेलं असते. त्यांचं काहीतरी लग्न होणार असं काही सांगितलं किंवा निरनिराळ्या प्रकारचं भविष्य सांगितलं असतं. तर ह्या लोकांच्या कुंडलीमध्ये त्या क्षणाला मृत्यूयोग असतो असं ज्योतिष सांगू शकतात काय? चांगला प्रश्न विचारला. आपण एक ऑड प्रश्न असतात ना तेच घेऊन बसतो. काय एकाच वेळी एवढी माणसं मिळली, कुंडली कधी आहे का? प्लुटो नावाचा जो ग्रह आहे ना, अशी ज्या ज्या वेळेला परिस्थिती उद्भवते त्या त्यावेळे प्लुटो रूल्स, बाकी कोण नाही. प्लुटो म्हणजे यम आहे. म्हणजे आपण जर मध्यंतरी सायंटिस्ट लोकांचं कन्फ्युजन होतं प्लुटो आहे की नाही, पण ज्योतिषांचं नव्हतं. तर अशा वेळेला त्या भागावरती प्लुटोचा परिणाम असल्यामुळे त्या व्यक्ती मरतात. नंबर 1. नंबर 2, माणसाच्या मृत्यूचे प्रकार आहेत. आपल्याला आयुष्यामध्ये 3 गंडांतरे येतात. त्या 3 गंडांतरात तुम्ही 2 गंडांतरात वाचलात तर तिसऱ्या गंडांतराला फुटत डायरेक्ट. पण त्या 2 गंडांतरांपैकी तुमचं गंडांतर आलेलं असताना तुम्ही तिथे असाल तर ते तुम्ही येता. तिसरा, हे जे सगळे मृत्यू आहेत अपघाती मृत्यू आणि त्याच्यानंतरच त्यांचं राहिलेलं लाईफ. कारण त्याच्या कुंडलीप्रमाणे त्याचं जर समजा 70 वर्ष आयुष्य होतं आणि तो 50व्या वर्षीच गेला, ते गेला तर तो दुसऱ्या योनीत अडकून पडतो. दुसऱ्या योनीत अडकून पडल्यानंतर तो पुन्हा जन्म घेतो, राहिलेलं 20 वर्ष आयुष्य भोगतो आणि पुन्हा खोटो. कारण काय की त्याला ते असं आयुष्य तसंच आहे, ते त्याला 70 वर्ष ते भोगावीच लागतात. मग ते पुन्हा येऊन म्हणून मग तो अचानक गेला. का गेला? झालं त्याचं पूर्वीचं भोगायचं राहिलेलं होतं ते तेवढ्या पुरतच तो आला होता. म्हणून म्हटलं या सगळ्या गोष्टी आहेत, ह्याच्यावर तुमचा विश्वास पाहिजे. आणि मी एवढे वर्ष अभ्यास करून या गोष्टी सांगू शकतो. विवाह मुहूर्त वैवाहिक जीवनावरती परिणाम करतो का? कोण विचारते मला कळतच नाही. बरोबर. मुहूर्त म्हणजे काय हो? पहिलं मुहूर्त म्हणजे काय आपण बघूया. मुहूर्त म्हणजे चांगली वेळ. आता थंडीमध्ये आईस्क्रीम खायचा मुहूर्त आहे का? नाही. मग आपण निसर्गाप्रमाणे चांगली वेळ पाहून चांगली गोष्ट करावी असं आपण म्हणतो. मग थंडीमध्ये आईस्क्रीम खाऊ का गरम गरम चहा पिऊ? गरम गरम चहा पिणार. मग तुम्ही थंडीमध्ये आईस्क्रीम खाऊन पचवू शकलात, तुमची तब्येत चांगली असेल तर काय प्रॉब्लेम नाही. पण मग थंडीमध्ये आईस्क्रीम खाल्ल्यामुळे आजारपण आलं तर मग काय झालं? तुमचा मुहूर्त चुकला. तसं एक याच्यामध्ये आहे, तुमचं चांगलं करण्याच्यासाठी ती वेळ पंचांगाप्रमाणे जी असते त्या वेळेची ग्रहस्थिती ही जर चांगली असेल तर निश्चितपणे ते तुम्हाला चांगलं फळ आणि बळ देतं. तरी सुद्धा आपल्याकडे चंद्रबळ लागतं असं आपण म्हणतो आणि गुरुबळ लागतं हे असं म्हणतो. आणि ते जरी नसेल तरी आपल्याकडे ज्या मंगलाष्टक आणि हे म्हटलं जातात त्याच्यानंतर गुरुजी असं म्हणतात, ताराबलन चंद्रबलंत देवबलंत सगळं हे जे म्हणतो ना त्याच्यानी ते बळ येतं. पण हेही लक्षात ठेवलं पाहिजे. पण शेवटी पुन्हा मुहूर्त किती चांगला असला तरी रोजच्या भांडण्याचा मुहूर्त लागला तर काय मग आपण काय वाचवू शकत नाही. सर, आय एम प्रशांत जवरी, जेमॉलॉजिस्ट. तुम्ही जे रत्न अबाउट जेम्स, ते जेम्स 200% तुम्ही यू हॅव गिवन, इट विल गिव्ह सक्सेस. पण आजकाल जी मार्केटमध्ये परिस्थिती आहे, जो बर्माचा रुबी असतो त्याच्यामध्ये ती निकल आणि तो बर्मा रुबी कॉस्ट असतो 50,000 to 50 lakhs पर कॅरेट. आणि इकडे कोण ज्वेलर्स नाही की जेमॉलॉजी केलेली आहे. दुसरं आहे आपलं हे कोलंबियन माइन्स एमरल्डसाठी. बरोबर. आता ते कोलंबियन माइन्स म्हणून झाम्बियन विकतात. बरोबर. विच इज अवेलेबल ॲट 500 rupees कॅरेट. बरोबर. कोलंबियन इज अवेलेबल ओनली अबाउट 2 lakhs rupees अ कॅरेट. बरोबर. आणि जे डायमंड आहे, आता डायमंड मध्ये किंबर्ली माइन्स, आफ्रिकन माइन्स ते स्टॉप झालेले आहेत. नाव यू गेट ऑस्ट्रेलियन माइन्स अँड नाव यू आर गेटिंग artificial diamonds which are made with high temperature and heat. So how that diamond will give the relief
I don't agree with your this की 200% हे देतं because even if no 1 minute and I want to tell this too much commercialization स्वर्ग सारखा देतो तो सर्टिफिकेट तो रॉंग सर्टिफिकेट देतो जेमॉलॉजिकल इन्स्टिट्यूटचा देत नाही कारण त्याची फी असते 5,000 रुपीज कॅरेट हे करायला आणि तो 200 रुपये कुठे तो मार्केट झवेरी बाजार मध्ये करून देतो आणि सिलोनचा स्टोन कारण सिलोन स्टोन ओनली कॅन गिव्ह यू दिस रिलीफ ऑफ द सन्स रेज अँड ऑल नॉट दी ह्या साईडचे जे तमिळनाडूच्या ह्या साईडला मिळतात जेमॉल सो दीज आर ऑल फॅक्टर्स विथ जेमॉलॉजी सो आय डोंट अग्री विथ युअर मे बी आय मे बी रॉंग 200% हे देतं कारण जेम्स आर व्हेरी कॉस्टली अँड इट रिक्वायर्स हायली स्पेशलायझेशन. आता मार्केटमध्ये इव्हन म्हणतात तुम्ही पाचू घ्या हे घ्या कारण ते मग झवेरी बाजार कुठले तुकडे आता माणिकचं रिप्लेसमेंट स्पिनेल देतात मग स्पिनेल कसं देईल स्पिनेल इज अ सेमी प्रेशियस स्टोन इट जस्ट हॅज अ कॉस्ट 5 रुपये कॅरेटला मिळतं इट दे सेल इट सो दिस इज नॉट कम ओव्हर सर आय एम व्हेरी व्हेरी सॉरी टू से दॅट. I am being myself a gemologist and I try my level. I even fought at Swarg and Narak and whatever, but I am not successful. It is very because नाही तर सामान्य माणसाचे पैसे जातात and I personally के 200% हे इफेक्ट देतो. आज पण मोती चायनाचा देतात कारण जो मोती जो देतो ओरिजिनल पर्शियन की जपान कल्चरल नॉट सेमी कल्चरल. आय स्टँड विथ दिस माय ओपिनियन. झालं तुमचं कंप्लीट झालं का? कंप्लीट झालं. ओके. कोणता जेमॉलॉजिस्ट जो रत्न देतो मी तुम्हाला कधीच सांगत नाही की तुम्ही 1 लाख कॅरेटवाला रुपये कॅरेटवाला वापरा किंवा काय. मिनिमम साधी रत्न सुद्धा चांगला इफेक्ट देतात प्रोव्हाइडेड तुम्ही त्या मंत्र नुसतं तुम्हाला सिम कार्ड देऊन चालणार आहे का हो? सिम कार्ड तुमचं काय अगदी कुठलंही असेल तर काय प्रॉब्लेम आहे परंतु ते सिम कार्ड जर तुमचं चार्जच नाही केलं तुम्ही तर काय झालं काय करणार तुम्ही. मग कोणता जेमॉलॉजिस्ट तुम्हाला मंत्र म्हणायला सांगतो रोज मला सांगा. मी प्रत्येक रत्नाचं मंत्र त्याला रोज अमुक एक वेळेला त्याच पद्धतीने म्हटला पाहिजे आणि ते रत्न रोज चार्ज केलं पाहिजे. कारण कमर्शियलायझेशन आय ॲग्री पण ते काय करतात मी तुम्हाला सिद्ध करून देतो. अरे सिद्ध करून दिलं तर तो भज्जी तुझ्यासाठी काय सिद्ध करणार. तुझं रत्न तुलाच सिद्ध करायला पाहिजे आणि ते रोज केलं पाहिजे. एक मिनिट मला बोलू द्या ना. किती लोक रत्न घातल्यानंतर त्याचे दिलेले मंत्र रोजच्या रोज सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे म्हणतात. माझे आतापर्यंत त्याचा कोणताही क्लायंट असा आला नाहीये की त्यांनी बाबा मी रत्न घात कारण ते मंत्र म्हणायलाच सांगतो ना. ते मंत्र म्हटल्याशिवाय ते सिम कार्ड चार्जच होणार नाही. मग तुम्हाला नुसतं घालून उपयोग नाहीये. मग किती लाखाचा घाला तुम्ही उपयोग नाहीये काही असं माझं म्हणणं आहे. आणि तुम्ही जर डिफर असाल तर आय डोंट माइंड म्हणजे माझं काही त्याच्यावरती हक्क नाहीये. माझा अनुभव 200% आहे. माझा अनुभव मी सांगितला. आत्ताची परिस्थिती जी आहे एकूण समाजामध्ये आता ते सिनियर सिटीजन आहेत ते सोडून द्या ते तर देवपूजा वगैरे काही ना काहीतरी करत असतात घरात काही ना काहीतरी चालू असतं म्हणजे घराच्या वातावरणामध्ये. पण आत्ता ते तरुण वर्ग जो आहे तो सकाळी 6 वाजता उठला की कामावर जायच्या भानगडीत असतो. म्हणजे मॉर्निंग वॉक करून आला की तो कामावर जायला सुरुवात करतो लोक आणि तो घरी 11 वाजता सुद्धा येतो किंवा 10 वाजता सुद्धा येतो काही त्याला हे नाही. पण आत्ता जी परिस्थिती आहे त्याच्याप्रमाणे आता ही रत्न वगैरे जो प्रकार आहे तो सामान्य माणूस काही घेऊ शकत नाही. म्हणजे तेवढी किंमत टाकून घेईल असंही नाही किंवा काही उपाय जे आहेत ज्योतिषशास्त्रातले किंवा काही समाजात तुम्ही जे म्हणाल ते करू शकत नाही. पण देवपूजा करायला सुद्धा त्यांना वेळ नसतो अशी आत्ता जी परिस्थिती आहे. तर एक साधारण जे केल्यामुळे तुम्हाला म्हणजे जर दिवसातला वेळ आहे त्याच्यात तुम्ही काय सांगू शकाल की बुवा ही 2 पानं वाचा किंवा हे 2 श्लोक म्हणा आणि घर सोडा अशा दृष्टीने काही उपाय म्हणजे एक साधारण. मी कोणालाही परवडणार फुकटातला उपाय सांगतो. नामस्मरण. नामस्मरण तुम्ही कुंडली दाखवून काय कोणाचं नामस्मरण करायचं ते लक्षात घ्या. कारण काय की म्हणजे मी आता ऑफिसमधलं एक्सपिरियन्स तुम्ही ऑफिसमध्ये कसं असतं ऑफिसमध्ये माझा मॅनेजिंग डायरेक्टर ओळखीचा आहे मग मी मॅनेजिंग डायरेक्टरचा प्रत्येक वेळा वशिला लावू शकतो का मी. कारण प्रत्येक जण काय म्हणतो मी ना अमुक देवाची उपासना करतो मग मी कोणाची उपासना करत नाही. पण ते करताना तो जर मॅनेजिंग डायरेक्टर जरी असला तरी तुमचा CR कोण लिहितो डिपार्टमेंट हेड लिहितो ना. मग जर डिपार्टमेंट हेडला तुम्ही त्याच्याशी संबंध ठेवले नाही डिपार्टमेंट हेडची उपासना नाही केली
तर त्या डिपार्टमेंटचं तुम्हाला फळ मिळेल का? तुमचा CR चांगला लिहिला जाईल का? मग जर तुम्हाला करिअरमध्ये एक ग्रोथ पाहिजे असेल तर करिअर रिलेटेड ग्रहाचा मंत्र तुम्हाला म्हटला पाहिजे. आणि मी सांगतो तुम्हाला, मंत्र म्हणायला जर का कुंडलीमध्ये 12 ग्रह आणि एवढे ग्रह असतील तरी जर समजा तुम्ही तुमच्या कुंडलीतले 3 किंवा 4 ग्रह चांगल्या ज्योतिषाला दाखवून त्यातनं बघून घेतलेत आणि त्यांची 10 मिनिटं उपासना जरी केली, 10 वेळा ते मंत्र मन लावून शांतपणे जर म्हटलेत तर तुम्हाला कुठेही काही पैसा खर्च करायची गरज नाही. आणि जर का तुम्ही तुमच्यासाठी 10 मिनिटं काढू शकत नसाल तर आय एम सॉरी, कारण आपल्याला सगळ्या बाकीच्या गोष्टींसाठी वेळ आहे आणि स्वतःसाठी वेळ नाही. देर इज नो कॉम्प्रोमाइज फॉर दॅट. 10 मिनिटं तुम्ही नाही काढू शकत. म्हणजे मी तर म्हणतो, मला वाटतं काल पण मी व्याख्यानाला आलो होतो, काल पण त्यांनी काय सांगितलं, उपासना आणि साधना करा, एवढं आर्थिक याच्यावर बोलून सुद्धा. अहो, जे ठेवून जायचंय त्याच्या मागे लागलात, जे घेऊन जायचंय त्याचा कधी विचार करणार? म्हणून तुम्हाला घेऊन काय जायचंय? आत्मा आणि मन, या 2 गोष्टी लक्षात ठेवा. 2 वेगळ्या गोष्टी आहेत. तुमचं मनाप्रमाणे वागतात पण आत्म्याला पटत नाही. मग त्या दोघांची साधना झाली पाहिजे आणि ती साधना करायला लावणारं शरीर हे साध्य आहे, म्हणून शरीराची साधना झाली पाहिजे. म्हणून योग केला पाहिजे. योग करून तुम्हाला पहिले शरीराला शांत केलं पाहिजे. शरीराला शांत केलं की मन शांत होईल. मनाला शांत केलं पाहिजे म्हणून मंत्र म्हटलं पाहिजे. मंत्र म्हणजे मनन सूत्रंती ती मंत्र, हा मनाला सुसूत्रित करतो तो मंत्र. मग त्याच्याकरता पहिले शरीर योगाने साध्य करा, मग मंत्र म्हणून मनाला साध्य करा. मग मनाला साध्य केलं की तुम्ही आत्म्याकडे जाल. पण ती साधना आहे, ती साध्य होत नाही. आपण वेगळ्याच गोष्टीच्या मागे लागलोय. जे सोडून जायचंय सगळं, ते जे घेऊन जायचंय ते ह्या 2 गोष्टीत घेऊन जायचंय. तुम्ही कधीही जन्माला आलात ते आत्मा आणि मन तेच असणार आहे. शरीर सोडणार आहात, मग त्या आत्म्याला आणि मनाला तुम्ही कधी शांत करणार आहात? कधी तुम्ही आत बघणार आहात? ते तुम्ही करा. ते तुम्ही करायला सुरुवात केलीत की बघा, तुम्हाला काय 1 लाखाचा काय 500 रुपयाचा पण डायमंड नका ना वापरू तुम्ही, पण तुम्ही एवढं तर करा. पण नाही, मला त्यालाही वेळ नाही. आय एम सॉरी. तुम्ही विचारलात म्हणून हा साधा उपाय तुम्हाला सगळ्यांना सांगितला. आणि अजून सांगतो, तुम्हाला ज्योतिषाकडे जायचं नाहीये. कमीत कमी आपल्या कुंडलीतलं लग्नस्थान, पंचम स्थान आणि नवम स्थान, या 3 स्थानांच्या स्वामी जे ग्रह आहेत त्या ग्रहांची उपासना फक्त करा बस. ज्याला आपण धर्मत्रिकोण म्हणतो, लग्नस्थान, भाग्यस्थान आणि पंचमस्थान, या 3 ग्रहांची उपासना जरी तुम्ही रेग्युलरली त्याचे जे मंत्र आहेत ते थोडे 10 वेळा म्हटले, 10 मिनिटं स्वस्त एका ठिकाणी बसून, नाही तर काय केलं, हो ओम नमः शिवाय ना, मी जाता येता ओम नमः शिवाय म्हणतो. अरे जाता येता मग शिव पण काय म्हणतो, मी जाता येता बघतो तुझ्याकडे. अहो, साधना हे साध्य करायला लागते हो. एका ठिकाणी बसू नाही शकत तुम्ही. तुमचं शरीर एका ठिकाणी नाही बसलं तर मन एका ठिकाणी कसं बसणार आहे? मन तर चंचल आहे, मन तर माकड आहे. पण त्याला जर तुम्हाला एका ठिकाणी बसवायचं असेल तर पहिले योगाने शरीराला एका ठिकाणी बसलं पाहिजे. 10-15 मिनिटं तुम्ही एका ठिकाणी बसाल आणि एकाच ठिकाणी. आज स्वयंपाकघरात बसलो, उद्या बेडरूम मध्ये बसलो, नाही चालणार. एकाच ठिकाणी बसलं पाहिजे. तुम्ही याचे सगळ्याचे उपयोग बघा ना, सोपे उपाय सांगितले तुम्हाला, आणि तुम्ही बघा याची प्रचिती येते की नाही. धन्यवाद पुन्हा एकदा, तुम्ही सगळ्यांनी इतके शांतपणे ऐकून घेतलं. आणि जाता जाता एक सांगतो की मध्यंतरी तुमचा रिडेव्हलपमेंटचा मुद्दा आला होता. तुमची छानपैकी रिडेव्हलपमेंट होणार आहे गणपतीच्या आशीर्वादाने. आणि रिडेव्हलपमेंट झाल्यानंतर सुद्धा मला इकडे एक व्याख्यान करायला आवडेल, कारण ही व्याख्यानाची मला सुरू राहिली पाहिजे. कारण काय, लोकांना टीव्ही पासून दूर आणून संस्कार आणि विचार जोपर्यंत एकत्र येत नाहीत तोपर्यंत समाजाची प्रसिद्धी किंवा समाजाची प्रगती होणार नाहीये. म्हणून हा तुमचा उपक्रम मला खूप आवडला आणि पुन्हाही मला यायला आवडेल. आणि
तुमच्या रिडेव्हलपमेंटमध्ये वास्तूच्या माध्यमामधनं काही तुम्हाला करायचं असेल, कारण काय त्यात पण असं आहे की कुठपासनं तोडायला सुरुवात करायची, कुठे काय करायचं, या सगळ्यासाठी तुम्हाला काही सल्ला लागला तरी माझ्याकडे या, आपण बसून ठरवू शकतो, बोलू शकतो. धन्यवाद पुन्हा एकदा सगळ्यांचे आणि आभार. हा, कॉन्टॅक्ट नंबर मी कार्ड देतो माझं, पण माझा मोबाईल नंबर आहे 98 215 44 563. पुन्हा मी रिपीट करतो 98 215 44 563. ठीक आहे, पुन्हा एकदा धन्यवाद. आणि जे काय चांगलं होतं ते माझं नव्हतं, जे काही माझ्यातनं चुका झाल्या असतील त्या माझ्या होत्या, आणि तुम्ही पुन्हा एकदा गोड मानून